विदर्भातील ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या किंवा जे कुटुंब बेघर झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या पावन स्मृतीत आधी विनम्र अभिवादन करतो। आदरणीय गडकरी साहेबांच्या या प्रयत्नामुळे गोट फार्मिंगबद्दल आपल्यासमोर मत प्रकट करण्याचा जी संधी मिळाली तिथं त्याबद्दल ॲग्रोव्हिजनच्या आणि गडकरी सरांचा आधी मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, या जगामध्ये अनेक व्यवसाय आहेत आणि या व्यवसायामध्ये काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्व म्हणजे आपण पैसा कमावला पाहिजे, एकच आपला उद्देश असतो। आणि त्याच अनुषंगानं आपल्यासोबत कमी भांडवलात नव्हे तर बिना भांडवलात आपण कसा पैसा उभा करू शकतो याचं सर्वात मोठं मूर्तिमंत उदाहरण शेळीपालन आहे। मित्रांनो, शेळीपालनच का किंवा मग शेतीपूरक व्यवसाय का? या देशामध्ये 65% लोक शेती करतात, त्यातील 100% लोक शेतीवर जगतात। हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही, सगळेजण आपल्याला सांगतात। या महाराष्ट्रामध्ये शेळीपालनावर 72 प्रकारचे पुस्तकं आहेत। हे त्यातील बऱ्यापैकी पुस्तके आपण वाचले असतील, पण या 72 पुस्तकांच्या व्यतिरिक्त जे कोणालाच माहिती नसेल, हे फक्त माझ्या 7 वर्षाच्या शेळीपालनाच्या अनुभवातून मी बोलतो। मी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग वगैरे घेतलेलं नाही, पण सध्या देशात आणि जगभरात खूप मोठ्या ठिकाणी शेळीपालनावर ट्रेनिंग घेतो आणि हे आपल्या सगळ्यांचं हे म्हणजे प्रेम आहे। खरं तर मित्रांनो, शेतीपूरक व्यवसायच का करायचे? कारण शेतीपूरक व्यवसायाशिवाय शेती जिवंत राहणार नाही। शेतीत आपल्याला माहिती आहे सोयाबीन तूर या पिकात की आपलं फार पडलेलं नाही, आपण एकरी 25 ते 30 पलीकडे जात नाही आणि म्हणून आपण काहीतरी शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजे। त्यामध्ये शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, वराहपालन असेल, हे अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत। शेवटचे 2 जर सोडले तर, कारण मोती आणि मत्स्यशेती हे थोडं इकॉनॉमिकला तर थोडं महाग होत चाललं आहे, त्यामुळे या दोघांना आपण हे करू। आणि मग यामध्ये आपण शेळीपालनच का करावं? शेळीपालन करण्या अगोदर इथं किती लोक व्हेटरनरी आहेत ज्यांना शेळ्यांचा आधार वगैरे करतो? असे आहे का कोणी? म्हणजे तुम्ही सर फक्त, बरं 2-3 जण आहेत, 4-5 जण आहेत। बाकी इतर लोकांना किती लोकांना माहीत आहे शेळी म्हणजे बकरीबद्दल माहीत असेल ना सगळ्यांना? आणि कोण कोण शेळीपालन आपण करू इच्छिता का? अच्छा, ठीक आहे, सगळेजण करू इच्छिता। मित्रांनो, अशाच भाषेत बोलत चालते ना? म्हणजे आपली भाषा चालते ना अशीच? ओके, चला, थँक्यू। येस, तर मित्रांनो काय असते की आपण शेळीपालन व्यवसाय करण्या अगोदर काय केलं पाहिजे? तर साधं उदाहरण सांगतो। आपल्या घरी जर एखादा मुलगा लग्नाचा असेल, आपण त्याचं लग्न करताना काय करतो? सगळ्यात पहिले काय करतो की आपला पोरगा काहीतरी आपल्या पायावर उभा आहे, किमान ते आलेली बाईचं तो पोट वगैरे भरू शकते किंवा तिला संसार चालू शकते, एवढी आपण हे करतो ना। शेळीपालन करताना सर्वात पहिली गोष्ट जर कोणती करायची असेल, सर्वात पहिली तर सर्वात अगोदर आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या बांधामध्ये चारा पेरणं अत्यंत महत्त्वाचं आहे। शेळीपालन हा चाऱ्याशिवाय होऊच शकत नाही। फॉडर मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं त्यातलं उदाहरण आहे। आपण सर्वांनी आधी चारा पेरावा, चारा पेरल्याशिवाय शेळीपालन सुरूच करू नका मित्रांनो, हा पहिला मुद्दा आहे। त्यानंतर आपण शेळ्यांची निवड कशी करावी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सगळ्यात आपली पंचायत होते। कारण आपण ज्यावेळेस गोट फार्मिंग नावाचा कन्सेप्ट सुरू करतो, गोट फार्मिंग सुरू केल्यानंतर आपण जी बकरी घरी आणतो त्या बकरीने किंवा त्या शेळीने आपल्याकडे किमान 15 ते 20 वेत द्यायला हवे। म्हणजे आपल्याकडे त्या बकरीने 15 ते 20 वेळा पिल्लं द्यायला हवे, एवढी चांगली बकरी आपण आणली पाहिजे। आणतानाच आपण तो विचार केला पाहिजे। आता इथे दोघं सर डॉक्टर आहेत, आणखी डॉक्टर आहेत बरीचशी मंडळी, पण जी मंडळी नाही त्यांनी शेळीचं कसं समजावं? शक्यतोवर शेळ्या घेताना बाजारात घेऊ नका। मी तुम्हाला वाटेल हा काय नवीन प्रयोग सांगताय माणूस, पण शेळी बाजारात घेऊच नका। बाहेर शेळी फार तर किती महाग पडेल? समजा तुम्ही बाजारात एखादी शेळी घेतली आणि ते शेळी जर तुम्ही बाहेर घेतली तर कदाचित तुम्हाला ते स्वस्त पडेल बाहेरपेक्षा, कारण ब्रोकरेज नावाचा प्रकार असतो, दलाली वगैरे जी असते ही जास्त असल्यामुळे शेळी शक्यतो घरीच घ्या, एखाद्या घरगुती जाऊनच घ्यावी आणि ती शेळी तुम्हाला फार तर 400-500 रुपयांनीच महाग पडेल, यापेक्षा शेळी महाग पडत नाही। शेळी जर आपली फसवणूक झाली तर 500 रुपयावर शेळीत फसवणूक होत नाही, पण चांगली जर शेळी घेतली तर ती शेळी तुम्हाला तुमच्याकडे 20 वेळा पिल्लं देऊ शकते। यामुळे घेताना शेळी चांगली घ्यावी। सगळ्यात पहिले शेळीचे कान तपासून पाहावे घेताना, तिच्या कानाला हात लावावा। आता डॉक्टर लोक जे नाहीत त्यांच्यासाठी हे सगळं सांगतो। हात लावल्यानंतर तिचे कान जर का थंडे असले तर ती शेळी 100% आजारी आहे, याला कुठल्याही प्रकारचं डॉक्टरची डिग्री असण्याची गरज नाही आहे। शेळीचा जर कान थंड असला तर ती शेळी 100% आजारी आहे हे आपण समजून घ्यावं आणि अशी शेळी आपण घेऊ नये। त्यानंतर
दुसरा तिचं लक्षण असं असतं घेताना, ती शेळी तिचं शरीरचं म्हणजे चकाकी चांगली असली पाहिजे, त्या शरीरावर शायनिंग असली पाहिजे, तिचं शरीर चांगलं चमकत असलं पाहिजे. आणि बाजारात ऊन तर असतेच. शेळीचं शरीर जर चकाकदार असलं तर ती शेळी निरोगी असते. निरोगी जरी म्हणजे ती फार आजारी जरी नसली तरी किमान तिला जंताचं इन्फेक्शन नाही एवढं कन्फर्म असते. आणि जंताचं इन्फेक्शन का जर नसलं तर आपली शेळी आपल्यासाठी खूप चांगली असते. हे दुसरं लक्षण, शेळी चकाकदार असली पाहिजे. तिसरं लक्षण आहे, आपण शेळी घेताना तिच्या पोटाला टिचकी मारून बघितली पाहिजे. आपण ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस शेळी बघताना, आता आपण शक्यतो बाजारातच घेऊ किंवा एखाद्या घरगुती घेऊ, पण घेताना हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. त्या शेळीचं पोटाला टिचकी मारून बघितली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे खूप ठिकाणी नसेल, तुमच्या भागात नसेल, पण आमच्या भागात काही बाजारांमध्ये हा प्रकार घडतो. किंवा जे लोक शेळी विक्री करतात, ज्यांच्या शेळ्या प्रचंड सुदृढ असतात, पोटाने भरलेल्या असतात, ह्या शेळ्या आपण त्यांना घेण्यासाठी आपण आकर्षिला जातो. मात्र काय होते, आपण ज्यावेळेस शेळी घ्यायला जातो आपण त्यावेळेस शेळी सुदृढ जे बघतो आणि एकदम एखादी उंचपुरी शेळी जी पोटात भरलेली शेळी, आपल्याला असा गैरसमजतो की आपली शेळी ही शेळी किमान प्रेग्नंट तरी आहे, म्हणजे ती गाभण तरी आहे किंवा चांगली शेळी आहे, तंदुरुस्त शेळी आहे, आपण अशा शेळीला अप्रोच करतो. पण मित्रांनो, अशा प्रकारची शेळीही आपण बाजारात घ्यायला नको. बऱ्याच वेळेस जी शेळी पोटात खूप जास्त भरलेली असते त्या शेळीच्या जर पोटाला तुम्ही खालून एखादी टिचकी मारून बघितली अशी, तर ती शेळी ओरडेल. आणि त्याला कारण असं असते की 2 दिवसा अगोदर किंवा 1 दिवसा अगोदर त्या शेळीला कणकीचं किंवा बेसनाचं पाणी भिजवून पाजलेलं असते. आणि बेसन किंवा कणकीचं पाणी पाजल्यामुळे शेळी प्रचंड फुगलेली असते आणि तिला प्रचंड तिच्या शरीरात दाह निर्माण झालेला असतो. आणि हा दाह एवढा प्रचंड प्रमाणात असतो की या शेळीला समजत नाही, पण ती फक्त स्थूल उभी असते आणि तिला सोडलं की ते एकदम धावते, तिला पोट मोकळं करायचं असते. म्हणून त्या शेळीला जर आपण टिचकी मारून पाहिली तर ती शेळी दचकते किंवा ओरडते. आणि ओरडणारी शेळी आपण कृपा करून घेऊ नये, हा तिसरा सिम्पटम आहे. चौथं, आपण शेळी घेताना त्या शेळीचे किमान केस उभे राहिलेले नको. आता ते साधं लॉजिक आहे, उभं राहिलेले केस असले तर शेळी 100% आजारी असते. एकदा कानात तरी मागे पुढे होईल, कान एखाद्या वेळेस थंड राहू शकतो, पण एखाद्या शेळीचे केस जर उभे राहिले म्हणजे तिथे आपण त्याला काटे मारणं म्हणतो, काटे मारणं शब्द आपल्याला समजत असेल तर काटे मारणारी शेळी आपण घेऊ नका. शेळीला घेण्याच्या अगोदर तिला बाजारात थोडंसं मोकळं हाणून बघा, म्हणजे तिला फिरून बघा. ती जर मोकळी चालली, चालताना तिला कुठल्याही प्रकारचं व्यंग नसलं, सरळ चालली किंवा कुठल्याही प्रकारच्या वेदनाशिवाय चालली तर ती शेळी घ्यावी आणि अशी शेळी आपण घरी आणावी. इथून आता आपलं सगळं शेळीपालन करणं सुरू होतं. आणि शेळीपालन करताना तुम्हाला सांगितलं की चारा प्रचंड महत्त्वाचा आहे. चारा जर पेरला नाही तर आपलं शेळीपालन सक्सेस नाही. आणि सगळ्यांना हात जोडून पाय पडून विनंती, या देशामध्ये शेळीपालन का यशस्वी झालं, म्हणजे ते फेल्युअर्स का बरं निर्माण झाले, कारण या देशातल्या श्रीमंत लोकांनी शेळीपालनात पैसा गुंतवला. माझ्या मामाकडे पैसा असेल, त्यांनी मला सांगितलं की बाबा मी मुंबईला असतो, तू गावात शेती करतो, तू काही मी तुला 100-200 शेळ्या घेऊन देतो आणि शेळीपालन कर. कारण यूट्यूबला बघितलं 65,000 6 लाखाचा एक बोकडा आहे, रईस नावाचा बोकड विकला गेला 6 लाखाचा. नंतर काही बोकड 20 लाखाला विकले गेले, काही लोकांनी लगेच करोडपती वगैरे झाले. ह्या सगळ्या यूट्यूब चॅनलच्या गोष्टी असतात मित्रांनो. आपण ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतो ना, आहेत सक्सेस स्टोरी 100% आहेत. शेळीपालनामध्ये 120% नफा आहे. मी 100च्या पेक्षा प्लस बोलतो आणि अत्यंत जबाबदारीनं बोलतो. आणि म्हणून मला असं वाटते की हे जे जॉब शेळीपालन टाकताना आपण कोणाच्या सल्ल्याने टाकू नये. जर कोणा सल्ला दिला असेल की बा तू शेळीपालन कर तर बिलकुल करू नका. किंवा जर आपल्याकडे फक्त पैसा आहे आणि पैशाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे म्हणून शेळीपालन करू नका, कारण हा लेबर डिपेंडिंग जॉब नाही आहे. आणि या देशातले सगळे, म्हणजे आम्ही मध्यंतरी स्वित्झर्लंडला होतो, नेदरलँडला होतो, UAEला माझे बरेचसे लेक्चर झाले, पण तिथं का बरं लोक फेल गेले, किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोक असतील, गुजरातमध्ये असतील काही लोक, त्यानंतर अहमदाबादचं सावंत साहेबांचं खूप मोठं उदाहरण असेल, 6-7 कोटी रुपयाचा गोट फार्म फेल गेला. तो का बरं गेला, कारण त्यांनी काय केलं की इन्व्हेस्टमेंट केली, चांगल्या बकऱ्या आणल्या, आफ्रिकन बोर आणल्या, सिरोई आणल्या, जमनापारी आणल्या, सोजत आणल्या, सिरोई सगळ्या आणल्या. त्या बकऱ्यांवर काही माणसं कामाला ठेवले, ते लेबर्ड वेल स्किल्ड नव्हते आणि डॉक्टर साहेबांचंही काम पण नव्हतं. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून चालले गेले. त्यांना ते सगळं बरं वाटलं की आपण एकाच वेळी 400-500 शेळ्या आणल्या. त्या शेळ्या आणल्या मित्रांनो, 2 वर्षात गोट फार्म बंद करावा लागला, सगळं स्ट्रक्चर डिमॉलिश करून. हा लेबर डिपेंडिंग जॉब नसल्यामुळे ज्या व्यक्तीला किमान 2 तास तरी आपल्या गोट फार्मवर देता येतील अशाच लोकांनी शेळीपालन करावं. आता तुम्ही म्हणाल की मी इथं गोट फार्मसाठी लेक्चरर म्हणून आलो आणि गोट फार्मिंग करू नका असं म्हणतो, कसा माणूस आहे. पण मित्रांनो, मला कोणाला गड्ड्यात लोटायचं नाही आहे. आपला कार्यक्रम सारखा असते, म्हणजे त्यात तो काही विषय नाही, तुम्ही नाही केलं चालते, पण किमान एखाद्याला आपण
चांगलं सांगू शकलं नाही पण वाईट सांगू नाही त्याला. म्हणून मित्रांनो, शेळी पालन करताना जर तुमची मानसिकता असेल, तुमची जर मानसिक तयारी असेल, इकॉनॉमिक हा होता विषय. जर तुम्ही एका शेळीपासून बकरी पालन सुरू केलेले लोक आमच्याकडे आहेत आणि एका शेळीचे 1.25 लाख करून मुलींचे 2 लग्न करणारे सक्सेस स्टोरी आमच्याकडे आहेत. तेही तुम्हाला नंतर मी दाखवतो. पण मित्रांनो, ज्याची स्वतःची तयारी असेल शेळी पालन करण्याची, त्यांनीच शेळी पालन करावं. आता आपण शेळी पालन सगळं समजलं तुम्हाला पार्श्वभूमी, की किमान आपण कसं केलं पाहिजे. आता आपण सुरुवात करू. शेळ्यांची विक्री का शेळी पालन करावं, तर कारण शेळ्यांची विक्री खूप सोपी आहे. ईदसाठी आपण बोकड तयार केले असते, त्यांना खूप जास्त पैसा भेटतो. काही बोकड 50-50 हजार रुपये विकले जातात आणि हे सगळं फॅक्ट आहे. हे सगळं मी तुम्हाला सांगेल की नफासूत्र काय असते, बोकडांचे आजार काय असतात, शेळीचे किती रुपयात एक शेळी वॅक्सिनेट केली की तुम्हाला आयुष्यभर मग तिचं टेन्शन राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे घेऊ. शेळ्यांपासून अनेक अर्थप्राप्ती करून देणाऱ्या वस्तू मिळतात. उदाहरण त्यांचं लेंडी खत वगैरे आहे, दुधाचे त्यांचे मूत्र आहेत, त्यांचं लसीकरण पण सहज सोपं आहे. ह्या व्यवसायाला फार मोठं कौशल्य लागत नाही. म्हणजे काही तुम्हाला कुठं ट्रेनिंग वगैरे घेतलंच पाहिजे असं काही आवश्यक नाही. आता तुम्ही पर्यायाने घेता ते, कारण तुम्हाला काही एखादी केस वगैरे काय काम पडलं तर घेतो आपण, पण शक्यतो काही गरज नाही आहे. कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग घेऊ नका. आणि शेळीपालन यासाठी सोपं आहे, कारण तुमच्या घरी जर अशी एखादी म्हैस असेल, बऱ्याच लोकांच्या घरी म्हशी असतील ना, ती म्हैस दुसऱ्याला दूध पण देत नाही. असं उदाहरण आहे का? एखादी म्हैस मारते किंवा दुसऱ्याला दूध देत नाही. अशा बऱ्याचशा ठिकाणी आहे. पण बकरीला कोणी हँडल करू शकतं. तुमच्या घरातली बाई करू शकते हँडल, तुमच्या घरातलं लहान बाळ करू शकतं, तिचं चारा पाणी कोणी करू शकते. म्हणून शेळी हाताळणं खूप सोपं आहे. म्हणून या व्यवसायाला फार महत्त्व आहे. ह्या मित्रांनो, नोटबंदी तर बघितलं आपण, पण नोटबंदी जरी आली जगात तर गोटबंदी कधी येणार नाही. हे 100% खरं आहे. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे गोटबंदी जगामध्ये येणार नाही. बकरीच्या मांसाला दिवसेंदिवस वाढती किंमत आहे आणि ते काही कमी झालेली नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी ज्यावेळेस गोट फार्म सुरू केला 250 रुपये होतं. आता 550 बी नाही आहे, 600च आहे. आणि नागपूरमध्ये काल आम्ही त्या मार्केटमध्ये गेलो तर 650 रुपये बोनलेस जर घेतलं आणि खुरमुंडी घेतली तर ते खूपच महाग आहे. त्यामुळे हे सगळं महागच आहे मित्रांनो. म्हणून बकरीला कधी किंमत कमी होणार नाही. आणि या शेळीला, आता बकरी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हा बकरी प्राणी खूप छोटा असतो. त्याला काही तुमच्या घरात पण बऱ्याचशा महिलांनी, आमच्या गावातील डांबरे नावाचे कुटुंब आहे, त्यांनी घरात शेळी पालन केलं. घरात अत्यंत म्हणजे तो रोजगार हमी योजनेवर काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याने त्याच्या घरात बकऱ्या ठेवल्या 2. त्या बकऱ्यांपासून त्याचं उत्पन्न खूप आहे. वर्षाला तो सहज 40 ते 50 हजार रुपये त्या बकऱ्यांपासून कमावतो, 2 बकऱ्यापासून. ती स्टोरी पण तुम्हाला दाखवेल. मित्रांनो, शेळीला ATM म्हणतात. ATM म्हणजे एनी टाईम मनी. तुम्हाला कधी म्हणजे तुमचं सोनं विकताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तुमच्याकडे जर सोनं असलं तर ते सोनं विकताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल, की कुठली पावती आहे, काय आहे, पक्क्यात आहे, झिरोत आहे, हे सगळं आपल्याला करावं लागतं. बकरी विकायला जर काढली तर तुमच्या भागातले 10 तुमच्याकडे व्यापारी येतील आणि बकरी सहज विकली जाते आणि 1 नंबरचा पैसा आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. शेळीपालन व्यवसायाला जिवंत ठेवणारा, कारण शेती जर दाखवायची असेल तर शेळीपालनाशिवाय पर्याय नाही. बऱ्याचशा लोकांनी आधी शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन केलं. आता मुख्य व्यवसाय शेळीपालन सुरू झाला आणि त्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून लोक करत आहेत. काही लोकांनी घरातल्या घरात पण केला व्यवसाय आणि घरातल्या प्रांगणात पण हा व्यवसाय केला. आणि म्हणून शेळीपालन खूप सोपं आहे आणि म्हणूनच शेळीपालन केलं पाहिजे. आता मित्रांनो, आपल्या डोक्यात असतं किंवा शेळी घेतल्यानंतर तिचं व्हॅक्सिनेशन फार महत्त्वाचं आहे. आता इथे डॉक्टर साहेब बसलेले आहेत, त्यांना सगळं माहिती असेल. पण व्हॅक्सिनेशन म्हटलं की आपल्या डोक्यात एक मोठं उभं चित्र उभं, किंवा लसीकरण, त्यात तिला खर्च किती लागतो आणि आपण शक्यतो लसीकरण करत नाही, त्या धंद्यात पळत नाही. पण मित्रांनो, शेळीचं लसीकरण, शेळीला 3-4 प्रकारच्या लसी लागतात ज्या महत्त्वाच्या आहेत. तशा तर भरपूर प्रकारचे आजार असतात, पण 4 लसी अत्यंत कंपल्सरी आहेत. आणि या 4 लसीची किंमत फक्त 50 रुपये आहे. फक्त 50 रुपये. म्हणजे तुमच्या शेळीला वर्षभरात फक्त 50 रुपये खर्च आहे. आणि हे काही असं म्हणजे काही सांगायचं म्हणून सांगत नाही, तर प्रॅक्टिकली हा सगळा अनुभव केला, सगळं एक्सपिरियन्स केलं आणि म्हणून तुमच्या पुढ्यात सगळं मांडतोय. आणि हे लसीकरण कोणतं, कारण सुरुवातीलाच मी हा विषय घेतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुम्ही शेळी पालन करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं चक्र आहे, सगळ्यात महत्त्वाचं. यापेक्षा शेळी पालनात दुसरं काहीच महत्त्वाचं असू शकत नाही. सगळ्यात पहिले शेळी घेताना ती जर 3 महिन्याच्या वरची असली, जर ती शेळी 3 महिन्याच्या वर असली, तिचं वय 3 महिन्यापेक्षा जास्त असलं, तर तिला सगळ्यात पहिले आपण PPR दिलं पाहिजे. PPRचं लसीकरण तिला केलं पाहिजे. ते खूप कंपल्सरी आहे. मला वाटते PPRचे 2 प्रकार आहेत, एक 1 वर्षावाला आहे आणि एक 3 वर्षावाला आहे. हे 2 प्रकारे उपलब्ध भेटते बाजारामध्ये. एक 1 वर्षावाला आहे, एक 3 वर्षावाला आहे. पण बऱ्याच वेळेस आपण दिल्यानंतर आपल्याला 3 वर्षात जर दिलं तर आपली गफलत होते की आपण कधी दिलं, काय दिलं, कारण आपण नोंदी ठेवणारे माणसं नाही आहे. मला वाटत नाही कोणी शेळी पालनाची नोंद वगैरे करून ठेवत असेल. आमच्याकडे अशा नोंदी असायच्या की शेळीचा मेटिंग पिरियड, ज्या प्रकारे डॉक्टर एखाद्या महिलेला सांगतो ना की तुझी डिलिव्हरी या दिवशी होईल, आम्ही त्या दिवशी सांगितलेलं आहे की या बकरीला या दिवशी पिल्लू होईल.
1-2 घंट्याचाच फरक पडलेला आहे मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर एखादं काम करता तर तुम्हाला त्यात इतकी सातत्याने प्रामाणिकता लागेल, इतकं डिवोशन लागेल की तुमच्यासोबत शिडी बोलली पाहिजे, तिच्या वेदना तुम्हाला समजल्या पाहिजे, तिचं सुख तुम्हाला समजलं पाहिजे, तिचा आनंद तुम्हाला कळला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इतकं इन्व्हॉल्व झालं पाहिजे. म्हणून जी शिडी 3 महिन्याच्या वरची आहे तिला आपण PPR नावाचं वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. दादा तो हे दे माईक, कॉर्डलेस माईक दे. PPRचे 3 वर्षावाल्या फंद्यात पडू नका, एकाच वर्षावाला द्या, कारण बऱ्याच वेळेस आपलं लक्ष राहत नसल्यामुळे त्यात कधी कधी काही हार्मोनल चेंजेस होऊन त्या शेळीला आजार येऊ शकतो. म्हणून मला असं वाटते की आपण शक्यतोवर म्हणजे आपण PPR दिल्यानंतर परत 14 दिवसानंतर तिला रिपीट करायचं आहे. बूस्टर डोस त्याला म्हणतो, PPRचा डोस त्याला द्यायचा आहे 1 वर्षावाला. आणि नंतर आपल्याला परत आपल्याला रिपीट करायचा आहे बूस्टर डोस म्हणून. तोच डोस त्याला 14 दिवसानंतर त्याला परत रिपीट करायचा आहे. आणि हा काही ठिकाणी गरज पडत नाही, पण बूस्टर डोस दिला पाहिजे. बऱ्याच वेळेस पहिला डोस लागतो नाही लागत, आणि हा डोस आपल्याला सबकट द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही तर काही देणार नाही, पण जी मंडळी डॉक्टरांकडनं टोचून घेते त्यांना सांगितलं पाहिजे की साहेब हा सबकट दिला गेला पाहिजे. आता काही डॉक्टर लोक त्याबद्दल काहीच दुमत नाही, पण आमच्या भागात थैल्या घेऊन निघणारे लोक खूप जण आहेत आणि ते कसेही टोचतात. ते रक्त निघते, मासात टोचतात, घाईघाई टोचतात. थोडं शांततेने करा, 2 रुपये शिल्लक गेलेच चालतील, पण लसीकरण करताना निडल छोटी घ्या. मासाच्या आणि चांबडीच्या मदत दिल्या गेली पाहिजे. तिला सबकट म्हणतात. असं मांस पकडायचं आणि ते सोडून द्यायची. त्या मासात तिला छोटीशी गाठ वगैरे येते, त्यामुळे ते गाठ आली की आपल्याला समजायचं आपलं लसीकरण सक्सेस झालं. म्हणून पहिलं लस दिल्यानंतर दुसरी डोस म्हणूनच बूस्टर डोस असते. म्हणून हा बूस्टर डोस दिला पाहिजे PPRचा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची लस आहे ETV. तिला इंट्रोडॉक्सिन वॅक्सिन असं म्हणतात. आणि हे या आता कॉम्बिनेशनमध्ये हे पण कॉम्बिनेशनमध्ये आलेलं आहे. ETV आणि TT म्हणजे TT म्हणजे धनुर्वात, टिटॅनस. ETV म्हणजे इंट्रोडॉक्सिन वॅक्सिन, आंत्रविषार आणि धनुर्वात ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असलेलं आता व्हायल आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि हे 50 शेळ्यांचं व्हायल चांगल्याच कंपनीत दिलं तर 300 रुपयावर नाही आहे. म्हणजे काही 5 रुपयाची वगैरे तुम्हाला लस पडेल ती. त्यामुळे घेताना चांगल्याच कंपनीचे घ्या. भरपूर कंपन्यात नाव सांगत नाही. मागच्या वर्षी आलो, एक नाव सांगितलं, बाकी लोकांना वाटलं मार्केटिंग वगैरे करतो का, त्यामुळे तेही सांगितलं बंद केलं. त्यामुळे तुम्हाला वाटेल त्या कंपनीचं घ्या, तो तुमचा प्रश्न आहे, पण चांगल्याच कंपनीचं घ्या. लसीकरण घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही PPR वगैरे सगळं तुम्ही चित्र तुमच्यासमोर उभं आहे. PPR आहे, ETV आहे, FMD आहे आणि गोटपॉक्स आहे. पण हे लसीकरण करताना ज्यावेळेस आपण लस देतो ना, त्यावेळेस तिची कोल्ड चेन मेंटेन असली पाहिजे. म्हणजे तिचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असायला नको. नाही तर काय होतं की आपण आणतो, आवेशात आणतो, तिथं कोल्ड चेन मेंटेन नसते आणि आपण ती लस देऊन टाकतो. आपल्याला दिल्याचं समाधान होते, त्या जनावरांची मान दुखते आणि त्या डॉक्टरला पण दिल्याचं समाधान, आपल्याला वाटतं आपण लसीकरण केलं, आपण बिंदास्त राहतो. पण बऱ्याच वेळेस ज्या लसी कोल्ड चेन मेंटेन नसल्यामुळे त्या इफेक्टेड होत नाही, त्या अफेक्टेड होतात. आणि त्या इफेक्टेड नसल्यामुळे त्या शेळ्यांना तो आधार होतो. आणि मग आपल्याला वाटतो की आपण तर PPR दिली, मग कशा काय तिला हगवण लागली, तिच्या तोंडाला फोळं कसे आले, तिच्या सगळ्या तिला PPRची सस्पेक्ट कशी काय झाली, सिम्पटम त्यामुळे कसे काय आले. तर बऱ्याच वेळेस लस टोचताना त्या लसीचं टेम्परेचर मेंटेन नसते मित्रांनो. आणि टेम्परेचर 2 डिग्रीच्या खाली असलं पाहिजे. आपल्याकडे एखादा आईस बॉक्स घेऊनच घ्या. शेळी पालन करतो म्हटलं तर काय 100-200 रुपयात आईस बॉक्स भेटते. आईस बॉक्स घ्या, त्यामध्ये लसी आणल्यापासून तर लस त्यात ठेवा, फ्रीजरमध्ये नाही. त्याचं टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसच्या खाली राहील अशा ठिकाणी आईस क्यूबमध्ये किंवा आईस पॅडमध्ये ती गुंडाळून ठेवा. आणि ते लसीकरण त्या हवाबंद डब्यात जर ठेवलं तर फार चांगलं राहते. आणि लसीकरण करताना तो डबा सोबत नाही शेतात. एक आपण जर इंजेक्शन भरलं तर भरल्यानंतर ते थंड असलं पाहिजे आणि टोचताना लगेच टोचलं गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ते काळजी घ्यावी. अन्यथा आपण इतका जो तितंबा करतो तो करून काही फायदा होणार नाही. म्हणून लसीकरण करताना अशा प्रकारचं लसीकरण झालं पाहिजे. आणि अशा प्रकारचं होताना त्याची कोल्ड चेन मेंटेन असणं प्रचंड महत्त्वाची आहे आणि ती खूप आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, कोल्ड चेन आवश्यक आहे. PPRचे लक्षणं आपल्या सगळ्यांना जवळपास माहिती असतील, पण तुम्हाला सांगतो PPR जर झालं तर तिला 104-5च्या वर ताप असतो. PPR लसीकरण आपण कशासाठी करतो, कारण सांगतो PPRला झाला की PPR हा बकऱ्यांमधला भयंकर म्हणजे कठीण रोग आहे. तो शक्यतो कव्हर होत नाही. यामध्ये गोटचे फोल डिस्टर्ब झालेले आम्ही बघितलेले आहेत. म्हणून PPRची लक्षणं अशी आहे की तिला ताप वगैरे खूप जास्त असतो, पातळ संडास लागते, जनावर काही खात नाही, त्याला बऱ्याच वेळेस फोळं येतात. आता फोळं आल्यानंतर 2-3 प्रकारचे सिम्पटम्स असतात. फोळं येणं हा एक FMDचाही प्रकार आहे, त्यानंतर नवीन चारा खाल्ल्यानंतर येणार तोही प्रकार आहे, किंवा बऱ्याच वेळेस त्यांना दाह निर्माण होतो, त्याला नीलजिवा असं हा एक आजार आहे. तर भरपूर प्रकारचे आजार असतात, ते तुम्हाला नंतर सगळं कळत जाईल. पण मित्रांनो, PPRची ही काही लक्षणं आहेत. त्यानंतर ETV आहे,
आंतरविषार, काही आपण बाहेरचं पाणी बकऱ्या पितात, काही चुकीचा चारा खातात, त्यांच्या पोटात कुठल्याही प्रकारचं बऱ्याच वेळेस फूड पॉयझनिंग वगैरे होऊ नये त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम ETV करते. TT यासाठी आपण देतो, कारण TT आणि ETVचं कॉम्बिनेशन सोबत असते. TT काही बकऱ्यांना कधी लागतं, आपण ते काही त्यांना प्रॉपर देत नाही इंजेक्शन, आपण जसं घेतो तसं काही त्या देत नाहीत, म्हणून त्यांना TT पण दिल्या गेली पाहिजे. त्यानंतर आहे FMD ही वर्षातनं 2 वेळा दिल्या गेली पाहिजे. आणि FMD म्हणजे फूट अँड माउथ डिसीज, तोंडखुरी आणि पायखुरी त्याला म्हणतात. हा आजारही फार भयंकर आहे, म्हणून ह्याही आजाराचं लसीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यालाही शक्य झालं तुम्ही या TTला आणि ETVलाही बूस्टर डोस देऊ शकता. पण आम्ही शक्यतोवर म्हणजे आम्ही म्हटल्यापेक्षा मी ETVला कधी बूस्टर दिला नाही, एकदा दिला सक्सेस आपल्याला माहीत आहे की आपण प्रॉपर पद्धतीने दिला, म्हणून आम्ही बूस्टर देत नाही. आपण शक्यतो जर नवीन असले तर किमान सगळ्या ज्या लसी आहेत त्या सगळ्यांचा 14 दिवसांतर बूस्टर डोस द्या. आणि 2 लसीकरणातलं अंतर जवळपास 21 ते 22 दिवस असू द्या. बूस्टर डोस नंतर 21 दिवसाचं अंतर असू द्या, नंतर दुसरी लस द्या. त्यानंतर आहे गोटपॉक्स, त्याला आपण देवी म्हणतो बकऱ्यांमध्ये. हा आजार आपल्याकडे काही भागात कधीच आला नाही, मात्र काही भागात प्रचंड प्रमाणात आला. आणि हा आजार आल्यानंतर बकऱ्यांच्या अंगावर पिवळे फोळं येतात, आणि ते पिवळे फोळ आल्यानंतर त्यात पस होतो, त्यामध्ये बऱ्याच वेळेस मॅगोट्स पडतात, म्हणजे त्याला आपण किडे म्हणतो, किडे पडतात, जखमा होतात, बकऱ्या खूप खराब होतात. आणि हा संसर्गजन्य आजार आहे. हा जर इतर शेळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये शेळी असली तर लगेच हा स्प्रेडअप पण होतो. त्यामुळे कुठलीही प्रकारची बकरी जर आजारी असली तर तिला लगेच आयसोलेट केलं पाहिजे. त्यामुळे तिला कुठलीही आजारातली असो, पण या गोटपॉक्समधल्या केसमध्ये शक्यतोवर शेळी खूपच लांब ठेवावी, म्हणजे किमान आपल्या सगळ्या शेळ्यांच्या 100-200 फूट दूरच असली पाहिजे. तिला गोटपॉक्स झाल्यानंतर अगोदर जर वॅक्सिन केलं तर हा प्रकार होणार नाही, पण समजा झालंच तर तुमच्या गोट फॉर्मवर एखादा फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे. त्या फर्स्ट एड बॉक्समध्ये काय वस्तू असणार आहेत त्या तुम्हाला नंतर सांगेल. तर हे शेळ्यांचं लसीकरण आहे मित्रांनो, हे एकदा सगळ्यांनी समजून घ्या. याचे जर तुम्ही काही फोटो वगैरे काढले हे कुठं मिळणार नाही अशा पद्धतीनं, कारण हे सगळं आम्ही सगळे टोले घेऊ सगळं तयार करतो. त्यानंतर शेळीपालनाचे काही प्रकार आहेत, म्हणजे या आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये शेळीपालनाचे 3च प्रकार आहेत शक्यतोवर. बंदिस्त शेळीपालन आहे, अर्धबंदिस्त शेळीपालन आणि बंदिस्त बोकडपालन. हा बॉयलर गोटरी जो कन्सेप्ट आहे हा अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिले मीच मांडला होता 6-7 वर्षा अगोदर. जशा प्रकारे बॉयलर गोटरी होती तो आपण त्या विषयानंतर बोलू. आपण बंदिस्त शेळीपालन काय आधी समजून घेऊ. बंदिस्त शेळीपालन म्हणजे शेळ्यांचा सगळा खर्च जाग्यावर, सगळं त्यांचं मेंटेनन्स गोठ्यामध्येच करायचं, त्यांना तिथंच सगळं करावं लागतं. पण मग बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला काय करता येते, तर या शेळ्यांच्या गोठ्याला स्वच्छतेवर जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण त्या बंदिस्त असल्यामुळे त्या तिथं कायमस्वरूपी 24 घंटे एकाच जागेवर असतात. म्हणून गोठा स्वच्छ असला पाहिजे, त्यांना इतर ठिकाणी फिरण्याची सोय आपण उपलब्ध करून दिली पाहिजे गोठ्यात शक्य असल्यास. बंदिस्त शेळीपालनात शेळ्यांची चांगल्या प्रकारे निगा राखता येते. आपण जर बंदिस्त शेळीपालन असलं तर आपण जर चक्कर मलात करते, एखादी बकरी आजारी आहे, एखादी ओरडून राहिली किंवा एखादीला काही जखम आहे, तर आपलं जास्त आपण त्याला इंडिव्हिज्युअल त्याच्याकडे लक्ष देऊ शकतो. म्हणून बंदिस्त शेळीपालन हे चांगल्या प्रकारे आहे आणि त्यात चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेता येते. यामध्ये पण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे बंदिस्त शेळीपालनाचा, यात आपला 60 ते 70% खर्च हा खाण्यावर होतो, म्हणजे त्यांच्या खाद्यावर होतो. आणि म्हणून अशा प्रकारे शक्यतोवर आपण टाळलं पाहिजे. आता आपल्याला काही बंदिस्तचं फार काम पडणार नाही, कारण विदर्भामध्ये चारा भरपूर उपलब्ध असतो. आपण सकाळ संध्याकाळपैकी एकदा जरी आपण शेळी चारली ना तर आपल्या जवळपास 40-50% खर्च कमी होतो. म्हणून शेळीला शक्यतो बाहेर चारायलाच शक्यतो. पण ज्यांना काही शक्य नाही, जे शहरात करतात, त्यांनी अशा प्रकारचं बंदिस्त शेळीपालन केलं पाहिजे. हा माझ्या फार्ममधला फोटो आहे. सगळे फोटो जे दाखवेल तुम्हाला, 2-3 बोकडांचे जर सोडले तर सगळे फोटो माझ्या फार्ममधले. हा माझ्या फार्ममधला फोटो आहे. ह्या सगळ्या शेळ्या बघताय तुम्ही, या सगळ्या गावरान बकऱ्या आहेत. आणि हॅलो 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 ह्या सगळ्या गावरान बकऱ्या आहेत मित्रांनो. आणि गावरान यासाठी सांगतो, हॅलो गावरान यासाठी सांगतो कारण बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला एक म्हण माहीत असेल, येथे पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे ते. आतापर्यंत गोट फार्मिंगमध्ये दुर्भाग्यानं म्हणा किंवा सद्भाग्यानं म्हणा शेळीपालन खूप कमी लोकांनी केलं. पण शेळीपालन कसं करावं सांगणारे लोक मार्केटिंग करून चालले गेले आणि प्रचंड श्रीमंत झाले. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही गोष्टी असतात. आज मगाशी या कृषी प्रदर्शनात फिरताना एक गोष्ट प्रचंड मनाला लागून गेली, ते आपल्या पुढे प्रेझेंट केली पाहिजे. इथं गेल्यानंतर मगाशी कळलं की एक ऊस उत्पादक आहे, त्यांनी आपल्या एका एकरामध्ये 110 टन ऊसाचं उत्पन्न घेतलं. त्यांचं नाव मानस म्हणून त्यांच्या काहीतरी एक्झिबिशनमध्ये लागलेलं आहे. आणि वर अशी हेडिंग होती की फक्त पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरीच उत्पन्न काढतात असं काही नाही, तर विदर्भातला शेतकरी काढू शकतो.
तशाच प्रकारचं उदाहरण मित्रांनो माझं आहे. आता आमच्याकडे दुर्लक्ष झाला हा भाग वेगळा. महाराष्ट्रामध्ये जे शेळी पालक आहेत त्यातला तज्ज्ञ शेळी पालक म्हणून मी दरवर्षी गव्हर्नमेंटच्या पॅनलवर असतो, पण गेले काही वर्ष मुद्दाहून घेतला जात नाही, तो भाग वेगळा. त्या लोकांनी आपल्याला सिरोही सांगितल्या, आफ्रिकन बोर सांगितली, काही लोकांनी उस्मानाबादी सांगितली. पण मित्रांनो, हे सगळं काहीच करू नका. जर तुम्हाला शेळी पालनात फक्त नफा घ्यायचा असेल, पैसा कमवायचा असेल, तर या सगळ्या फंद्यात कधीच कोणी पडू नका. शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे उत्पन्न आणि त्याचा प्रॉफिट. आपली इन्व्हेस्टमेंट किती झाली आणि आपण नफा किती कमावला. मला वाटते सगळेजण यासाठी शेळी पालन करणार आहेत ना तुम्ही. म्हणजे आपल्याला 2 पैसे उरले पाहिजे म्हणूनच आपण शेळी पालन करणार आहे ना. मग आपण आपल्याच भागातल्या शेळ्या घेतल्या पाहिजे. आणि आपल्याच भागातल्या शेळ्या यासाठी घेतल्या पाहिजे कारण त्या आपल्या वातावरणात सस्टेन झालेल्या असतात, त्यांना आपल्या चाऱ्या पाण्याची सवय असते, आपल्या थंडी पाण्यात त्या जगतात आणि ह्या शेळ्यांची उपलब्धता सहज होते आणि विकलेही सहज जातात. बऱ्याचशा लोकांनी तिकून सिरोही आणल्या 350 रुपये किलोने, काही लोकांनी 400 रुपये किलो आणले. सांगण्याचा बा काय चांगला आहे म्हणे, तर शिक्के चांगले अंगावर, तर म्हणून ते 450 आणलं आणि विकणाऱ्याने खूप गोड बोलून विकलं आहे आणि आपण एकदम गरीब म्हणून घेतलं. कारण विदर्भातले लोक फसतात फार लवकर. हा आपला ड्रॉबॅक आहे. ते चांगुलपणा आहे की ड्रॉबॅक आहे मला माहीत नाही, पण तो आपण त्यात फसतो साधे असल्यामुळे. आणि मग त्या शेळ्या विकताना कितीत विकल्या काकाजी माहीत आहे का तुम्हाला? खाटीक आपल्याकडनं शेळी 200 रुपये किलोनं घेतो जिवंत. फार तर आता 250 घेतील. आता मासात थोडंसं रेट वाढला तर 250 घेतील. पण आपण आणली किती रुपयाने? 350 कमीत कमी. विकली किती रुपयानं? 250 ते 200 रुपये. किती रुपयांनी लॉस आहे आपण किलो मागे? आपली मेहनत, आपला खर्च हे आपण काढलंच नाही. आता याच्या पलीकडची गोष्ट सांगतो, म्हणजे जादू सांगतो तुम्हाला, जादू, मार्केटिंगची जादू. आफ्रिकन बोर नावाचा प्रकार आपल्या देशामध्ये विकणं सुरू आहे. त्याचे लेटेस्ट रेट माहीत आहेत का? नगरला आहे एक जण, एक्सेल ॲग्रोवाला, खूप मोठी मार्केटिंग करतो. त्या सरांचं नाव घेत नाही, मुद्दाम घेत नाही. आणि एक निमकर आहेत फलटणचे, बोरला फलटणचा खूप मोठा फार्म आहे. 2,500 रुपये किलो आणि 5,000 रुपये किलो जिवंत बकरी. हां, आणि 30 किलोच्या खाली विकत नाहीत. आता 5,000 जाऊ द्या, 2,000 रुपये पकडा. जिवंत बकरी 20 किलो किंवा 25 किलोच्या खाली ते विकत नाहीत. बकरीची किंमत, 20 किलोच्या बकरीची किंमत किती झाली? 40,000 रुपये. 40,000 रुपयात केवढी बकरी? 20 किलोची. तुम्ही घरी या ना, त्या बकरीचं पिल्लू विका तुम्ही. त्या बकरीचं पिल्लू कधी 2 क्विंटल जरी असलं तर इतक्याला विकलं जात नाही. 2 क्विंटलचं पिल्लू समजा बकरीला झालं द्या, 2 क्विंटलचं शक्यच होत नाही. आपल्याकडे विदर्भातला हायेस्ट जो मेल असेल गावरांचा तो 85 किलोचा घेतलेला आहे आम्ही. आणि आमच्याकडे जो सुलतान नावाचा बोकड होता काळा, त्याचा फोटो आहे माझ्याकडे, तो 1 क्विंटल काही समथिंग किलो होता. पण आपण याच्या पलीकडे काही कधी घेत नाही. आणि ते पिल्ले की फार, ते बोकडे की फार महाग विकल्या जात नाहीत. या करोनामुळे ईदमध्ये सगळे लंबे लागले. म्हणून मित्रांनो, आपला मुद्द्यावर भरकटू नये आपण. बकऱ्या आपल्याच घ्या, आपल्याच भागातल्या घ्या. आता बेरारी नावाची जी शेळी आहे ती विदर्भातलीच आहे. ज्या बेरारी पैदासकार संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष आहे. मी आदरणीय सुनील केदार साहेबांना भेटलो की साहेब तिकडे त्या बोरवर आणि त्या उस्मानाबादीवर संशोधन केंद्र उभे झाली आहेत. आपण आपल्या विदर्भासाठी केलं पाहिजे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आपल्या विदर्भामध्ये जो लाईव्ह स्टॉकचा सेन्सेक्स आहे ना, यामध्ये या 2020च्या 17व्या सेन्सेक्समध्ये जो आता यावेळेस त्यांची जी पशुगणना झाली, यामध्ये 40 लाख शेळ्या आतापर्यंत आपण सगळे उलाढाल केलेली आहे, 40 लाख शेळ्यांची. आणि दुर्भाग्य असं आहे की आपल्या विदर्भात एकही गोट संशोधन केंद्र नाही आहे, एकही नाही. गोट रिक्रुटमेंट सेंटर नाही आहे, म्हणजे विक्री केंद्र पण नाही आहे. बचत गटांच्या महिला असतील किंवा सगळ्या योजनेतून ज्या शेळ्या आपण विकतो, ह्या शेळ्यांची अशी गंमत असते, तुमची शेळी असते, यांचा बिल्ला असतो, तिसरा उभा असतो आणि ते शेळी दाखवून परत एक शेळी आपण 100 जणांना विकतो. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम येतो आहे. आणि चांगल्या शेळ्या भेटत नाहीत. 5,000 रुपयाची शेळी 10,000 विकल्या जाते, मधातलाच माणूस पैसा घेतो. हे सगळं थांबणं गरजेचं असतं. आणि म्हणून एखाद्या विदर्भात गोट रिसर्च सेंटर असलं पाहिजे. कारण आपण खूप वर्ष झाले शेळी पालनावर काम करतो आहे. मी करतो 7 वर्ष झाले. बरेचसे तज्ज्ञ डॉक्टर लोक आहेत. पण आजही सर शेळ्यांमध्ये असे काही आजार आहेत की यार आम्ही पण नाही समजू शकलो. त्यामुळे बकऱ्यांचं रिसर्च सेंटर असलं पाहिजे, गरजेचं आहे. असं मुद्दा आहे आफ्रिकन बोर वगैरे सगळ्यांचा. आपण आपल्या भागातल्या शेळ्या घेतल्या पाहिजेत. या शेळ्यांचं उत्पन्न आपल्याला चांगलं होते आणि ह्या शेळ्या चांगल्या सस्टेन राहू शकतात. म्हणून आपण आपल्या शेळ्यांचं मार्केटिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याच भागातल्या शेळ्या घ्या. 4,000ला जर शेळी आणली तर 100% 4.5ला विकल्या जाते. ती बकरी कधीच कमी विकल्या जाणार नाही. तिच्याकडे जर पिल्लं झाले तर पिल्लं नफा. म्हणून शक्यतोवर ते चांगल्या उस्मानाबादीचा भाग वेगळा आहे. पण हे बेरारी वगैरे हे जर तुम्हाला करणंच असेल तर हे एखादा फार्म सांगतो म्हणून करा. बोकड पालनात ठीक आहे,
पण शेळी पालनात शक्यतोवर आपण आपल्याच भागातल्या बकऱ्या घ्या, कारण दुसऱ्या फंद्यात पडू नका. आपल्या बकऱ्यांच्या ट्विनचे प्रमाण चांगलं आहे. काही बकऱ्या 3-3 पिल्लं देतात, 4 देतात. हे सगळं खाण्यावर सगळं डिपेंड्स असते. हे बकऱ्या जातीवर खूप कमी असते. यानंतर अर्धबंदिस्त शेळी पालन आहे मित्रांनो. आणि या अर्धबंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांना पण बाहेर चरायला फिरवतो. शक्यतो सगळंच शेळी पालन अर्धबंदिस्त असते, कारण जे शेळ्या रात्री बांधतात त्यांना आपण बंदिस्त करतो आणि सकाळी सोडतो, त्या अर्धबंदिस्त होतात. या अर्धबंदिस्तमध्ये काय होतं की त्यांना चारा मोफत उपलब्ध असतो. तो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे फिरत्या शेळ्यांमध्ये. आणि अर्धबंदिस्त शेळी पालनात आरोग्याचा थोडा प्रॉब्लेम येतो, कारण बकऱ्या पाणी पितात बाहेरचं, एखाद्या चुकीच्या वनस्पती खाल्ल्यामुळे त्यांना फूड पॉयझनिंग वगैरे होतं. त्यात थोडी तब्येत कमी जास्त होते, पण अर्धबंदिस्त शेळी पालन बेस्ट आहे आपल्याकडे, ते केलं पाहिजे. हे आपण अशा प्रकारे चराईसाठी बकऱ्या सोडतो. ह्या सगळ्या माझ्या घरच्या बकऱ्या आहेत. आणि बकऱ्यांमध्ये इनबिल्ट ज्या वनस्पतीमध्ये 40%च्या वर प्रोटीन्स आहेत, त्याच बकऱ्या शक्यतो वनस्पती खातात. त्यांना सांगायचं काम नसते, प्रत्येकाला आपापली अक्कल असते. आता आपल्याला जरी नसली काय खावं काय खाऊ नये, तरी त्यांना नक्की असते की काय खावं काय खाऊ नये. म्हणून शेळी शक्यतो मोकाटच सोडा, तिचं दूध त्याच अनुषंगाने चांगलं होतं. आपण स्टॉल फिडिंग केलेल्या शेळ्या आणि मोकळ्या शेळ्या, या शेळ्यांमध्ये खूप जास्त फरक असतो. आणि तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्या आपल्या शेळ्या विदर्भातल्या शेळ्या ज्या आपल्या मोकळ्या फिरून सोडतो, त्या शेळ्यांच्या मांसाला ऑर्गॅनिक मीट म्हणून जगभरात मागणी आहे. आणि दुबईचे डॉक्टर शहा आहेत, त्यांना मागच्या वर्षी आम्ही 1700 शेळ्या विकल्या, पण करोनामुळे फार निर्बंध लागले, ते आमचं एक्सपोर्टचं बंद झालं. पण आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याकडच्या शेळ्या यासाठी घेतो कारण विदर्भातली शेळी अशी आहे, फक्त विदर्भातले, कारण आपल्याकडे स्टॉल फिडिंग हा प्रकार सध्या तरी शेळी पालनात नाही आहे. जे लोक गरीब कुटुंबातले लोक आहेत आणि जे लोक बाजारात येऊन शेळ्या विकतात, हे काही गोट फार्मवाले लोक नसतात. म्हणून अशा शेळ्यांचं मांस हे सगळं त्या शेळ्या सगळं सेंद्रिय खातात आणि त्यांचं मांस ऑर्गॅनिक मीट म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. आणि त्या शेळ्यांना मागणी खूप चांगली आहे. जर आपण चांगल्या प्रमाणात एक्सपोर्ट करू शकलो तर सगळ्यांनी ग्रुपमध्ये येऊन काम केलं पाहिजे. आणि ग्रुपमध्ये येऊन यासाठी काम केलं पाहिजे, कारण काय होतं की ग्रुपमध्ये वेगळी मजा येते. फक्त या ग्रुपमध्ये काम करताना शेतकरी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. नाही तर काय असते, आपल्या शेतकरी अशी गत असते, जर तुमच्यावर तूर चांगली असली आणि मी विचारलं काका तुम्ही काय फवारलं, तर तुम्ही काही एम्प्लिक वगैरे फवारलेलं असते, तुम्हाला म्हणता मी कोराजन फवारलं. हे किमान शेतकऱ्यांसाठी करू नये. जर आपण 10 लोक असलो, 10 लोकांच्या शेळ्या असल्यास आपण एक ट्रक भरू शकतो, मार्केटिंग सोपी होते. माझ्या भागातल्या लोकांना मी एक गॅरंटी देतो, माझ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना, जे जवळपासचे लोक आहेत त्यांना, ज्यांनी शेळीपालन सुरू केलं लोकांनी, पण विकताना खूप प्रॉब्लेम झाले. विकत कोण घेईल बाबा, घेताना मग तो जो दलाल असतो किंवा जो व्यापारी असतो तो कमी भावात मागतो, पडेल भावात मागतो. मग आम्ही काय करतो, जशी बाजारात धान्याची हराशी असते ना, तशी आम्ही काही व्यापारी बोलावतो आणि एक बकरी दाखवतो की सांग भाऊ तुला कितीच पाहिजे. मग कोणी 4-5 असं करत त्या शेतकऱ्याला खूप चांगला भाव मिळतो आणि हे आवश्यक आहे. आणि नाहीच विकल्या गेलं तर शेळी आपल्या फार्मवर असते, ज्या दिवशी त्याला चांगले भाव येतील, सांगतो की आज 6ला जाते बा तुझी शेळी, तर तो ते देऊन टाका. आपण सोबत मार्केटिंग केलं पाहिजे, तोपर्यंत शेळीपालन सक्सेस नाही. हे आहे अर्धबंदिस्त शेळीपालनचं. आता आहे बॉयलर गोटरी. बॉयलर गोटरी पद्धतीमध्ये फक्त बोकडांचं संगोपन केलं जातं आणि हा कन्सेप्ट मी आधी राबवून बघितला आणि सगळ्यात जास्त नफा देणारा हाच कन्सेप्ट आहे शेळ्यांमधला, सगळ्यात जास्त. त्यामुळे तुम्ही सध्या फोकस जर करसाल ना त्याच्यावरच का, जे नवीन तरुण मंडळी शेळीपालन करू शकत ना, त्या सगळ्यांनी या बॉयलर गोटरीवर जास्त आपलं फोकस केलं पाहिजे. बॉयलर गोटरीमध्ये फक्त आपण नरांचं संगोपन करतो आणि सगळे नर आणल्या जातात, नर पाळल्या जातात. या पद्धतीमध्ये चांगल्या जातीचे नर. आता यामध्ये तुमच्याकडे ऑप्शन असतात आणि ते ऑप्शन का बरं आहेत ते तुम्हाला सांगतो. म्हणजे शेळ्या घेताना का गावरान घ्यावं आणि बोकड पालन करताना का बाहेरचे बोकड आणावे हे तुम्हाला सांगतो. या बॉयलर गोटरीमध्ये आपण काही दुसऱ्या आता आहेत समोर ते ब्रीड आहेत, हे आपण ईदसाठी हे बोकड आपण तयार करतो. आणि मगाशी जातीचा धर्माचा विषय निघाला तर तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, जी म्हणजे या ईदला जे बोकडांना किंमत भेटते ना, हे कधीच कुठं भेटणार नाही. देशामध्ये आपल्या 3-4 सण असतात बकऱ्यांसंदर्भातले, बोकडांसंदर्भातले. एक पोरादेवी फेस्टिवल आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असेल, इथं पोरादेवी आहे. या पोरादेवीला बोकड महाग जातात त्या यात्रेमध्ये, कारण तिथं कटाई खूप जास्त असते. त्यानंतर आपण पोळ्यानंतर जी कर करतो, कर माहिती आहे ना, कर तुमच्याकडे आहे का, कर आहे ना, तर करीला बोकड महाग विकले जातात, पण ते फार कमी प्रमाणात. एक गटारी अमावस्या असते ती, पण सगळ्यात जास्त जर भाव बोकडाला कधी भेटतो तर तो भेटतो ईदला. आणि म्हणून ईदसाठी बोकड तयार करण्यात फार मजा आहे आणि तेच आपण केलं पाहिजे. आणि ईदसाठी बोकडांची किंमत प्रचंड जास्त भेटते. बऱ्याच वेळेस एखादा 10,000चा बोकड तुमचा 25,000ला विकला जातो आणि हे आम्ही अनुभवलेलं आहे. आणि या पद्धतीत बोकड्यांना चांगला भाव प्राप्त करून आपल्याला आर्थिक लाभ येतो. शेवटी आलं कुठं, नफ्यावर. आपल्याला नफा पाहिजे आणि नफा या पद्धतीमध्ये आहे.
आता यासाठी काही जाती आहेत, ह्या बंदिस्त बोकड पालनासाठी काही जाती आहेत. हा जो पहिला आहे हा पतिरा आहे. ही जात जी आहे पहिली पतिरा म्हणून आहे. याला गुलाबी बकराही म्हणतात. याची स्किन पिंकिश असते, गुलाबी कलरची, दिसायला प्रचंड देखणा असतो, त्याला शिंग नसतात. याचं वजन 90 किलोपर्यंत असतं आणि त्याला मागणी खूप जास्त असते. म्हणजे याची आपण अशी त्याची किंमत करू शकत नाही. जर एखाद्या मुस्लिम बांधवाला किंवा त्या फॅमिलीला जर एखादा बोकड आवडला ना, तर तुम्ही त्याला किंमतही सांगू शकत नाही. ते कितीही मागू शकतात. किमान 50-60 हजार रुपयाला हा बोकड किमान विकला जातो. हा जो आहे मधातला हा कोटा जातीचा बोकड आहे. आणि जर तुम्ही यूट्यूबला तुमच्याकडे सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असतील, त्या जर तुम्ही सर्च केलं, रईस नावाचा बोकड आहे, रईस, 6,51,000 एक बोकड विकला गेला. 6,51,000, नॉट अ जोक बोकड. तो हा कोटा जात आहे, या जातीचा आहे तो. याचे वजन भरपूर असतं, पण हा दिसायला देखण्यात तो शिंग पीठदार वगैरे असतात. हा आहे कोटा जातीचा बोकड आहे. तिसरा जो आहे सिरोही, हा राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातला आहे, तिकडलंच उत्पादन आहे. यालाही प्रचंड मागणी असते ईदच्या वेळेस. हे 3-4 बोकड आहेत. यामध्ये आणखी जर काही जाती आहेत, बिटल आहे, पण बिटलला फार मागणी नाही ईदला. एक बार्बेरी आहे, बार्बेरीला चांगल्या प्रकारे किंमत असते. पण हे 3 जे बोकड आहेत यांना प्रचंड मागणी असते. त्यातल्यात पतिराला आणि कोटाला जास्त असते. हा थोडा ॲग्रेसिव्ह असतो आणि ॲग्रेसिव्ह असल्यामुळे त्याला जास्त मागणी असते. हे बोकड आपण बंदिस्त गोटरीसाठी केलं पाहिजे. बोकड पालन हा व्यवसाय आहे, हा शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजूर दोघांसाठी आहे. म्हणजे आपली शेती कधी जगणार आहे, ज्यावेळेस शेतीत मजूर राबायला भेटेल त्यावेळेस आणि शेतकरी काम करेल त्यावेळेस. म्हणजे दोघांनाही हा व्यवसाय करू शकतात. बोकडपालन म्हणजे शेतकरी करू शकतो आणि शेतमजुरी करू शकतो. या व्यवसायाला करण्यासाठी फार सोपं आहे. याला कमी भांडवल लागतं, भांडवल लागतच नाही. तुमच्या घरात पण तुम्ही हा बोकडपालन करू शकता. व्या जागाही फार जास्त लागत नाही. जागा तुम्ही तुमच्या घरातल्या परसबागेत किंवा घराच्या बाहेर एखादे 3 वगैरे टाकूनही 10 बोकडांचं तुम्ही हे करू शकता. याचा नफासूत्र तुम्हाला सांगतो कसा आहे. तर हा बोकडपालन यासाठी अत्यंत चांगला व्यवसाय आहे, कारण याच्यात 50% लोक मांसाहारी आहेत. म्हणजे आता आपल्यातले मला माहीत नाही किती आहेत, पण जगात आहेत. त्यामुळे याला या व्यवसायाला कधीच बंदी येणार नाही, मंदी येणार नाही. विदर्भातील बोकड मासाला मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जे ऑर्गॅनिक मीट म्हणतात, सेंद्रिय मांस म्हणून जगभरात मागणी आहे. बोकड मांसाचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आता त्या दिवशी ज्यावेळेस मी इथं आलो होतो त्यावेळेस 440 रुपये भाव होते. आज तुम्हाला मगाशी सांगितलं 620 समथिंग आहेत. बकरी ईदला तर बोकडांच्या काही तुम्ही त्याला व्हॅल्यूज करू शकत नाही, त्याला प्रचंड किंमत असते. ह्या काही जाती आहेत बोकड पालनाच्या. आणि मगाशी जे तुम्हाला सांगितलं मी की कोटा, सिरोही, सोजत, पतिरा, जमनापारी, आपली लोकड ब्रीड म्हणजे गावरान, त्याला गावरान बोकडे असे म्हणतात. तर हे सगळं कॅल्क्युलेशन जे आहे, जे वजन आहे, हे आम्ही घेतलेलं आहे. म्हणजे आम्ही हे सगळं स्वतःच्या अनुभवातून बोलतो आहे, कुठल्या पुस्तकातलं किंवा फोटोग्राफी म्हणून नाही. माझे व्हिडिओज वगैरे सगळे आपल्या समोर आहेत, मी दाखवतो तुम्हाला नंतर माझ्या सगळ्या बोकडांचे व्हिडिओज. हे सगळं आपण ह्या सगळ्या जाती आहेत. आता बोकड पालन का फायद्याचं असते, कारण बोकड पालनमध्ये शेळ्यांना जर समजा बोकडाला आजार झाला तर आपण त्याला व्हॅक्सिनेशन करू शकतो. मात्र शेळ्यांमध्ये काय होतं की आपण बऱ्याच वर्षभर शेळी बागवतो, ती 6 महिन्यानंतर प्रेग्नंट असते. प्रेग्नंट असल्यावर जर शेवटच्या वेळेस जर तिला काही झालं, काही एखाद्या बोकडानं किंवा एखाद्या बकरीनं मारलं तर ती ॲबॉर्ट होते. किंवा मग ॲबॉर्ट व्हायचे भरपूर कारण आहे, ते डॉक्टर साहेब बसलेले आहेत. जर तिच्या पोटात पाणी जरी खराब गेलं, पाणी जर समजा पाणी जर खराब गेलं तर ती बकरी ॲबॉर्ट होते. एखाद्या बकरीनं मारलं तर ॲबॉर्ट होते. आणि बकरी जर ॲबॉर्ट झाली तर आपला 1 वर्ष वाया जातो, कारण आपण तिला 6 महिने मेंटेन करतो आणि हे 6 महिने गेल्यावर पुढचे 6 महिने जवळपास आपलं 1 ते 1.5 वर्ष वाया जातं. आणि तशा बकरीला आपण काही व्हॅक्सिनेशन देऊ शकत नाही. एखादी बकरी जर आजारी आहे तर आपण तिला प्रेग्नन्सीत आपण तिला काही ट्रीटमेंट देऊ शकत नाही. बऱ्याच वेळेस ती ट्रेसमध्ये गेल्यावर ॲबॉर्ट होते इंजेक्शन दिल्यानंतर. म्हणून आपण बोकड पालनात तो काही विषय नाही. बोकड जर किती आजारी पडले त्याला आपण IV, सबकट, इंट्रामस्क्युलर काही टोचू शकतो, त्यात काही टेन्शन नाही. म्हणून आपण बोकड पालन केलं पाहिजे. बकऱ्या मगाही सांगितलं गाभण असताना आपण त्यांना इंजेक्ट करू शकत नाही. बोकड्यात तो काही प्रकार नसतो. बोकडांना आपण कधी जंतनाशक देऊ शकतो. आता हा मुद्दा खूप जुना आहे. म्हणजे मी जंतनाशक त्यावेळेस शक्यतो सर फक्त अल्बेंडाझॉल वगैरे होतं. आता प्रेग्नन्सी सेपही बरेचसे हे निघाले, जंतनाशक निघाले.
आधी शेळ्यांना प्रेग्नन्सीमध्ये जंतनाशकाचे खूप प्रॉब्लेम राहायचे, आता आपण ते पण निघाले. त्यामुळे हा एक मुद्दा त्याला फार गौण आहे. त्यानंतर शेळ्यांच्या संगोपनापेक्षा बोकड संगोपन खूप सोपं असते, त्याला काही लागत नाही. आता हे बोकड पालनाचं नफा सूत्र आहे की बोकड पालनावर खर्च किती होतो आणि उत्पन्न किती येते. 2 ते 3 महिन्यात जर आपण बोकड घेतला त्याची किंमत आपण 2,000 रुपये पकडा. याच्यापेक्षा आता थोडं महाग होईल, कमी जास्त होईल, पण 90% जुळतं सगळे. हे भाव जुने आहेत. 3 ते 6 महिन्याच्या बोकडाला रोज जर आपण 100 ग्रॅम भरडा दिला, म्हणजे पशुखाद्य दिलं, भरडा म्हणजे पशुखाद्य, ते 25 रुपये किलो पडते. आणि 180 दिवसापर्यंत दिलं तर आपण 18 किलो दिलं तर त्यांना 18 किलो गुन्ह्याला 25 रुपये, 450 रुपये खर्च येतो. 6 ते 14 महिन्यापर्यंत आपण जर रोज त्यांना 250 ग्रॅम पशुखाद्य दिलं, कारण वय वाढलं, आपण त्यांना वजन वाढलं, त्यामुळे त्यांना खाद्याचा क्वांटिटी वाढवली, आपण 250 ग्रॅम पशुखाद्य दिलं तर ते म्हणजे 240 दिवस 60 किलो पशुखाद्य, 60 किलो गुन्ह्याला 25 रुपये, 1500 रुपये. लसीकरण, जंतनाशक व इतर वर्षभरात लागणारी औषधे, मग यामध्ये लिव्हर टॉनिक असेल सर, त्यांचं वॅक्सिनेशन असेल, त्यांना कॅल्शियम असेल, मिनरल मिक्सचर असेल, ह्या सगळ्या गोष्टी असतील 340 रुपये. याच्यापेक्षा जास्त लागूच शकत नाही. हे एकदम शेवटचं समीकरण आहे. आणि एकूण खर्च झाला आपला 4290 रुपये. आता ते 2च्या दोघी तुम्ही 3 करा, हे 5000 रुपयेपर्यंत जाईल. आपण एक 5000 रुपये खर्च पकडा, म्हणजे एका बोकडाला विक्रीसाठी यायला 5000 रुपये खर्च येतो. आणि एक बोकड जर का कमीत कमी त्याच म्हणजे एका वर्षाचा जर बोकड घेतला तुम्ही, जो 40 किलोपर्यंत असेल, तो कमीत कमी 8 ते 10 हजाराला विकला, तो कमीत कमी, त्यात काहीच कुठंच काही नाही आहे. आणि जर विकला गेला तर त्यातून शुद्ध नफा जवळपास 5000 मिळतो. काही बोकड ईदला 50,000पर्यंत सहज विकल्या जातात. यावरून आपल्याला बोकड पालनातील नफ्याचा अंदाज येईल. आणि म्हणून म्हणतो की नव्यानं जे शेळीपालन करू इच्छितात ना, त्या सगळ्यांनी बोकड पालनाकडे जास्त आपण फोकस केलं पाहिजे. आणि ते बॉयलर गोटरी खूप चांगला व्यवसाय आहे. आता या सगळ्या व्यवसायातील धोके आहेत, म्हणजे शेळीपालन असेल, बोकड पालन असेल, ह्या सगळ्या व्यवसायातील काही धोके आहेत. यामध्ये बोकड व्यवसायात परजीवी म्हणजे आपले जे इन्सेक्ट्स असतात, बाहेरचे कोचिळ असतात, पिसवे असतात, याचा जास्त धोका असतो याच्यात. त्यानंतर बोकड पालनातले काही धोके आहेत. बोकड कधी कधी आपसात मारतात, तर म्हणून ते वेगवेगळे ठेवले पाहिजे शक्यतोवर. बोकडांच्या गव्हाणी आणि पाण्याच्या भांडी खूप स्वच्छ असले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक राहून गेली मगाशी बोलताना, इथं कोणी बसल्यानंपैकी असं कोणी आहे का की ज्यांना पाण्याच्या वेळा फिक्स आहेत पाणी पिण्याच्या? असं कोणी आहे का या सभागृहात? या सभागृहात असं कोणी आहे का बसलेलं की ज्याच्या पाणी प्यायच्या वेळा फिक्स आहेत, की मी यावेळेस पाणी पितो, 11 वाजून 3 मिनिटांनी पितो, 1:30 वाजता, असं आहे कोणी? तुम्ही आहे? नाही आहे. मित्रांनो, एक सगळ्यात मोठं वैश्विक खोटेपणा या बकरी पालनात आहे की बकऱ्यांना 2 वेळा पाणी पाजावं. आता हे कोणं काढून ठेवलं मला माहीत नाही, आणि ते कोणं ब्रह्मवाक्य म्हणून फेमस केलं हेही माहीत नाही. शेळ्यांच्या गोठ्यात सगळ्यात पहिले 24 घंटे पाणी असलं पाहिजे. कारण तुमच्या गोठ्यातली बकरी बोलते असं तर काही मला वाटत नाही, आणि बकरी काही बोलते आणि ते तुम्हाला समजेल हेही मला वाटत नाही. आणि म्हणून त्यांना 2 टाईम पाणी पाजणं हा प्रचंड मूर्खपणाचं लक्षण आहे. आपल्या गोट फार्ममध्ये 24 घंटे पाणी असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. त्याला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ते जाऊन पाणी पेल. बऱ्याच वेळेस बकऱ्यांना पाणी पोटभर नसल्यामुळे बकऱ्यांना त्यांच्या स्किन खराब होतात, स्किन डिसीज क्रिएट होतात. म्हणून त्यांच्या गोठ्यामध्ये 24 घंटे पाणी असलं पाहिजे. बोकडांना सर्व प्रकारचे लसीकरण व जंतनाशक वेळेवर देणे आवश्यक आहेत. मगाशी तुम्हाला सांगितलं, लसीकरण तर सांगितलं तुम्हाला, पण जंतनाशक किमान बोकडांना वर्षातनं 4 वेळा आणि शेळ्यांना 3 वेळा किंवा 2 वेळा. पण शेळ्यांना 2 वेळा दिल्याच गेलं पाहिजे आणि बोकडांना 4 वेळा दिल्याच गेलं पाहिजे 3 महिन्यातनं. आणि एक त्यात आणखी एक तुम्ही थोडं हे घेतलं पाहिजे, थोडं प्रिकॉशन घेतलं पाहिजे की जंतनाशक देताना ते शक्यतो प्रत्येक वेळेस आलटून पालटून द्यायचं. म्हणजे पहिले अल्बेंडोझॉल दिलं, मग फेंडोमेंडोझॉल द्या, क्लोसेंटॉल द्या, वेरबॅकचं द्या, म्हणजे असं मी परत कंपनी नाव तोंडात आलं, पण तुम्हाला वाटेल त्या कंपनीचे द्या, पण फक्त पालटून द्या. प्रत्येक वेळेस नवीन जंतनाशक असलं पाहिजे. जर आपण एकच जंतनाशक दिलं तर जंत त्याला रेजिस्ट करतात, आणि जंताचे प्रकारही खूप असतात. काही टेपवॉर्म असतात, काही लिव्हर फ्लूक असतात, याचे भरपूर आहेत जंताचे प्रकार. म्हणून आपण किमान जंतनाशक आलटून पालटून दिलं पाहिजे. बोकडांचं मार्केटिंग एवढं सोपं आहे. बोकड जर विकायला काढला तर 10 व्यापारी येतात. बोकड ATM सारखे, म्हणजेच एनी टाईम मनी, कधी विकला तर एकदा सोनं विकायला मगाही सांगितलं. आणि बोकड मसालाही खूप मागणी आहे. हे आमच्या भागातल्या बाजारपेठ आहेत बकऱ्यांच्या. मित्रांनो, हे तर मी तुम्हाला शेळीपालनाबद्दल प्रायमरी माहिती सांगितली, आणि एका सेशनमध्ये काही शेळीपालन सांगणं होत नाही. 6 वर्ष
काही वर्ष अगोदर 2 ते 3 वर्ष कंटिन्यू शेळी पालनाचं मार्गदर्शन फुकट केलं. ज्या विदर्भातल्या 120 गोट फार्म सुरू केले त्यांची फुकट कन्सल्टन्सी केली. शेतकऱ्यांकडनं 1 रुपया कन्सल्टन्सीचा घेतला नाही, कधी घेणारही नाही. पण मग ते फुकट दिल्यावर लोकांनी काही त्याची कदर वाटली नाही, ते कोणं समजूनही घेतलं नाही. नंतर मग प्रॉपर ट्रेनिंग चालू केले. आता ट्रेनिंगमध्ये गर्दी मावत नाही, तरी आम्ही वर्षाला जवळपास 7 ते 8 बॅच काढायचं. यावर्षी पहिल्यांदा करोनात 10 बॅच काढावं लागलं. आमचं ट्रेनिंग सेंटर स्वतः चालू केलं आणि हे सगळं ट्रेनिंग जे आहे हे ट्रेनिंग आम्ही अनुभवावर देतो. कुठल्याही प्रकारचा बाहेरचा माणूस येऊन सांगत नाही किंवा डॉक्टर येऊन सांगत नाही. ज्या लोकांनी शेळीपालनात आपलं आयुष्य खर्च घातलं त्याच्यावर मग काही ज्या लोकलच्या वनस्पतींच्या औषधी असतील त्या असतील किंवा मग काही डॉक्टर लोक असतील, पण हे सगळं आम्ही प्रॉपर देतो. हे झालं शेळीपालन. कारण तुम्हाला एका दिवशी तर काही समजणार नाही, त्यामुळे तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं असेल माझ्याकडे नका घेऊ. काही पुस्तकं आहेत किंवा तुम्ही माझ्या फॉर्मला जर व्हिजिट दिली तर ते सगळं तुम्हाला फुकट सांगितलं जाईल. हे माझं बोलणं झालं. आजच्याच तुम्हाला फक्त शेळीपालनाची तयारी करायला सांगितली. जर तुम्ही शेळीपालन करत तर समोरच्या गोष्टी असतात. जर तुम्हाला काही समस्या असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. कारण मला 3:30 पर्यंत वेळ दिलेली आहे, त्यातली 10 मिनटं त्यांनी खाल्ले मगाशी तुतीवाल्याने. आणि आता आपल्याकडे आणखी काही मिनटं आहेत, तर तुमच्या काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारा. सगळ्यांचे काही प्रश्न असतील तर विचारा. हां सर बोला ना. ते बंदिस्तसाठी प्रिफर्ड चारा कोणता आहे बोकड्यासाठी? कुठनं बोलतात? चारा प्रिफर्ड चारा कोणता आहे बंदिस्तासाठी का? हां. सर आपल्याकडे पशुखाद्य उपलब्ध असते. पशुखाद्य भरपूर कंपन्यांचं आहे आणि कंपन्यांचंच यासाठी घ्या म्हणतो. कुठल्याही कंपनीचं घ्या. कारण आपण जे बाजारातनं तूर आणतो विकत, त्या कॉटन मार्केटमधनं आपण जे भरड धान्य आणतो हे सगळं खराब झालेलं असतं. आपण शक्यतो खालचं आणतो, त्यांनी बकऱ्यांना फूड पॉयझनिंग होऊ शकतं आणि ते प्रॉपर मिक्सही होत नाही. त्यात आपलं मिनरल मिक्सचं प्रमाण कमी जास्त होते, सोयाबीनचं प्रमाण कमी जास्त, सोयाबीन जास्त केलं तर त्यांना पोटफुगी वगैरे होते. त्यानंतर गहू कधी कधी खराब असतात, राईस ब्रॅन असतो खराब असतो, बऱ्याच वेळेस शेंगदाणा ढेप असते किंवा आपली जी सरकी ढेप असते ही थोडी इन्फेक्ट म्हणजे ओली झाली तर खराब होते, त्यामुळे त्याला फंगस वगैरे असतात. म्हणून आपण मला असं वाटतं की आपण प्रॉपर हे केलं तरी चालते, विकत जरी आणलं तरी चालते आणि फार महाग पडवत नाही. त्यामुळे स्टॉल फिटिंगला आपण तेच आणू शकतो. हॅलो, याचं वॅक्सिनेशन चार्ट जे आहे तुम्ही दाखवलेलं आहे वॅक्सिनेशन चार्ट, परंतु असं टाईम टेबल म्हणजे विथ टाईम त्याच्यात टाईम नव्हता दिला वॅक्सिनेशन. सर काय होतं, बकऱ्यांमध्ये असं काही टाईम नसतो. फक्त FMD मध्येच पावसाळ्याच्या अगोदर आणि एक मधात आता 2 वेळा असतात. जानेवारी आणि जून आणि डिसेंबर असं एक वॅक्सिनचं शेड्यूल असते FMD मध्ये. ETV तुम्ही कधीही देऊ शकता. PPR तुम्ही जे 3.5 महिन्यावरची पिल्लू असेल त्याला तुम्ही कधीही PPR देऊ शकता. आणल्याबरोबर त्याला PPR दिलं पाहिजे. त्याला PPRला आणि FMDला ETVला कुठल्या प्रकारचं शेड्यूल नाही आहे. एखाद्या वेळेस काही जण आंतरविचार म्हणून सर पावसाळ्या पहिले टोचतात, पण मला असं वाटतं ETVचं कधीही दिली चालते. ETV बकरीला बोरचं बोकड जर लागवड केलं तर कितपत फायदेशीर राहील भविष्यासाठी? सर फायदेशीर आहे, पण तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आपण तुम्हाला मुलगा वगैरे आहे, मुलगा मुलगी काही आहे? लग्न करताना काय तुम्ही म्हणजे आता आपण रोजगार असला पाहिजे पोराला सांगलं. हा बरोबर बरोबर आहे. चारा पेरला आपण, पोरगा उभा केला, पोरगी पाणी सुरू केली. बरोबर. पोरगी कुठली पासाल तुम्ही? आपल्याच एरियातली बघणार. अजून नाही, मुद्द्यावर आहे ना हो. जातीची पासाल म्हणतात ना, असं मुद्द्यावर आहे. जातीचीच बघणार, आपल्या समाजाची, आपल्या जातीची. आता ऐकून घ्या, आफ्रिकन बोअरचं सिमेंटवर जर तुम्ही अभ्यास केला असेल तर काही जर सायंटिस्ट लोक डॉक्टर असतील त्यांना कळेल. आफ्रिकन बोअरमुळे आपल्या बकरीवर जर त्याला माउंट केलं, त्याला जर पिल्लं आपण क्रॉसिंग केलं तर आपल्या बकरीच्या गर्भाशयाची कॅपॅसिटी कमी असते ॲज कम्पेअर्ड टू आफ्रिकन बोअर. आफ्रिकन बोअरचं मीटिंग झाल्यानंतर आपल्या बकरीला इनब्रीडिंगचे खूप जास्त चान्स येतात. तुम्हाला त्यातलं एखादं पिल्लू एखाद्या वेळेस चांगलं येईल, त्याचं वजनही बरं येईल. माझ्याकडे एका पिल्लाने 2.5 किलो वजन घेतलं, एक पिल्लू 500 ग्रॅमचं पडलं. त्याचा फोटो आहे माझ्याकडे, दाखवतो तुम्हाला मी. इनब्रीडिंग वाढते, गर्भाशयाची डिस्टर्बन्सेस खेळतात आणि एकदा बकरी पिल्लं दिल्यानंतर बकरी गामाने राहत नाही, पिल्लं देत नाही. त्यामुळे आपलं आपण चालू ठेवावं. आपण म्हणतो की आफ्रिकन बोर लावायचा, 50% वजन वाढते, वजन वाढीवर लोक बाहेर देतात. आणि हे म्हणजे या गोट फार्मिंगमध्ये आपापल्या कन्सेप्ट लोकांनी लागूच केल्या की तिकून एखादा बोकड आणायचा, तो आपल्या बकऱ्यांना लावायचा, पिल्लं घ्यायचे. किती लोकांनी घेतले हो चांगले पिल्लं? सांगले खूप जणांनी. म्हणजे मी सांगेल की उद्या नाही, यूट्यूबवर फक्त याची माहिती दिलेली आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी शेळी आणि बोर बोकड याचं क्रॉसिंग केल्यामुळे खूप जास्त उत्पादन मिळते, मांस जास्त निघते त्याच्यामध्ये. सर मांसाच्या संदर्भातलं काही उदाहरणं असते बरोबर, पण उत्पन्न बाबतीत मला वाटते चुकीचं आहे. कारण इनब्रीडिंग होतं आणि इथं असणारे जे सगळे सायंटिस्ट आहेत, मी तर काही सायंटिस्ट नाही आहे, पण मी जे मथुरीला किंवा माझ्या बकऱ्यांवर इनब्रीडिंगवर काम केलं, माझा इनब्रीडिंगचा पेपरही आम्ही पब्लिश केला होता. त्या इनब्रीडिंगमध्ये सर हा प्रकार खूप वाढतो. 3ऱ्या-4थ्या वेतात बकरी पिल्लं देत नाही, 3ऱ्या-4थ्या बकरीला पिल्लं देत नाही, त्यांचं अबॉर्शन होतं,
गर्भाशयच प्रॉपर राहत नाही, त्याचे सगळे डिस्टर्बन्सेस क्रिएट होतात. म्हणून मला असं वाटतं की काही फार नफ्यात फरक पडत नसतो, खूप जास्त फरक पडत नसतो, आपलंच कायम ठेवायचं असं मला वाटतं. ठीक आहे सर. हे माझा अनुभव सांगतो बरं. जर ह्याच्या व्यतिरिक्त काही लोकांना उत्पन्न झालं असेल तर मी त्यांची सॉरी म्हणून हे माझे वाक्य वापस घे. ओके सर, थँक्यू. साहेब, जर आपल्याला 100 बकऱ्या पोसायच्या आहे हां. तर घरगुती हे तुम्ही जे सांगितलं की बा मार्केटमधला जे रेडीमेड चारा घ्या, पण त्याच्यापेक्षा आम्हाला ॲग्रिकल्चर बेसमध्ये किती एकरामध्ये चारा घेतला आणि कुठल्या कुठल्या प्रकारचा चारा लावला तर आमचे बकऱ्याचं बंदस्त शेळी पालन होऊ शकतं. 100 बकऱ्यांसाठी फक्त 2 एकर शेती पाहिजे. 2 एकर शेतीमध्ये तुती, जे मग तुतीवर खूप मोठं लेक्चर झालं इथं, तुती 2 एकर पाहिजे. तुती 5-5 फुटावर लावा, मधात सुबाबूळ लावा, सुबाबूळ 4 फुटावर गेली कापून टाका, वाळूच नका देऊ. ती शेवटपर्यंत कधीच 15 वर्ष झाड खराब होत नाही, 15 वर्ष तुम्हाला पीक भेटते. सुबाबूळ लावा, ॲपल बोर लावा. ॲपल बोरचे 2 फायदे आहेत, तुमचे बोरं विकले जातात आणि पाला तुम्हाला त्या झाडांना प्रचंड पाला येतो. पाला कटिंग करत बकऱ्यांना टाकत राहायचं. सुबाबूळ पेरा, त्यानंतर हदगा पेरा. झालं शक्यच तुमच्या बांधावर सगळ्या ठिकाणी अजनाई झाडं लावून घ्या आणि एका अजना झाडाला कितीतरी टन पाला येतो 3-4 वर्षानंतर. अजन सगळ्यात बेस्ट आहे. अजनाचा पाला, त्यात मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, फॉस्फरस आहेत, कॅल्शियम सगळं मिळतं. हे वनस्पती आपण झाडाला लावा. हदगा शेवग्यासारखा असतो तो, शेवग्यासारखा असतो. शेवगा वेगळा आणि हे वेगळं असतं. हां. अजून वेगळा. अजन आणखी. सर, माझा एक प्रश्न आहे. तुम्ही सुरुवातीला लेक्चरमध्ये सांगितलं की शेळीपालन तेव्हाच करा जेव्हा तुमच्याकडे जागा आहे, चाऱ्याचं नियोजन करू शकता. बरोबर. पण आता माझ्याकडे जागा लिमिटेड आहे, मी चाऱ्याचं नियोजन करू शकत नाही. अशा वेळेस काय करायला पाहिजे? सर, तुम्हाला सुरू करता तर तुमचं अभिनंदन आहे, पण सर खर्च खूप होईल. एक तर तुम्ही शेळ्या घरात ठेवणार किंवा जागा घेऊन ठेवणार, त्यांना तुम्ही फिडिंग काय करणार? कारण तुम्ही फार तर विकत आणणार, पशुखाद्याचे स्टॉल फिडिंग लागेल ते तुम्ही विकत आणणार, पण हिरवा चारा तुम्ही कसा आणणार विकत? आणि नाही, चराईला देऊन मी नाही सर, मेंटेन मग- करू शकतो मग का? नाही, मग सर बेस्ट आहे. चराईला देऊन तुम्ही मेंटेन करू शकता, पण तुमच्याकडे चराईचे चार्जेस किती आहेत आणि तो माणूस कुठं चालेल? तुमच्याकडे ते रान उपलब्ध असेल तर मी शेवटी चराईला पाठवता म्हणजे तुमच्याकडे रान उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही काय सर ते तर काही प्रॉब्लेम नाही. मग काही प्रॉब्लेम नाही चराईसाठी, मग काही प्रॉब्लेम नाही. आणि एक प्रश्न आला होता तुमच्या लेक्चरमध्ये की वॅक्सिनेशन देताना बिलो 2 डिग्री मध्ये ते कोल्ड चेन मेंटेन करावी. बरोबर. ॲक्च्युली वॅक्सिनेशनचं कोल्ड चेन मेंटेन करताना 2 ते 8 डिग्री असा रेशो असतो. मला वाटतं मी कुठे नाही, चुकतो आहे तुमचं का? बरोबर आहे. 7 पर्यंत असतो. माझं चुकलं बोलताना मगाशी. 2 to 7 असतं. बरोबर आहे. बरोबर ना? हो. ठीक. पण किमान 2 असलं तर आपण जास्त काळजी घेतो. नाही, बरोबर आहे, पण त्याचं एकदमच बिलो 2 असेल तर ते कामातही पडत नाही. कामातच येणार नाही ना. बरोबर. 2 to 7 आणि पाहिजे. 8च्या वरती गेलं ते पण कामात 2 to येणार 7 नाही. पाहिजे. सॉरी, तेवढं करेक्ट करून घ्या. 2 to 7 पाहिजे. सर, Okay. सॉरी फॉर दॅट. आहे ना, हत्ती घास आहे, मेथी घास आहे, दशरथ आहे, भरपूर आहेत. त्यानंतर तुमचं नेपियर आहे, सुपर नेपियर आहे, कृष्णा घास आहे. आणि चांगली जर आपली जी दगडी ज्वारी आहे नगरमधली, त्या भागात दगडी ज्वारी जी असते ना, तिचे दांडे पण खातात. आणि बकऱ्यांना सवय आपण लावतो. जर आपण हा सगळा चारा फिरून ते कटिंग करून जर खाऊ घातलं आपल्या थ्रेशरकडून किंवा चाऱ्याचं कटर जे असते, तर ते कुटी चांगली खातात बकऱ्या. कुटीवर थोडं मीठ वगैरे टाकायचं. जरा एक सांगा, आपल्याला दुधाच्या दूध शेळीसाठी संत्र्याचा 6 कुठला वर्षाचा बाग चारा आहे, चांगला राहील? त्यामध्ये बंदिस्त गोट फार्म टाकायचा विचार आहे माझा. मुक्त, अर्धमुक्त टाकावं की अर्धबंदिस्त टाकायला पाहिजे? सर, अर्धमुक्त टाका. अर्धमुक्त. कारण संत्र्याचा पूर्ण बाग माझा मोकळा आहे, 6 वर्षाचा बगीचा आहे, त्याला खाणार नाही आता ते. खाणार नाहीत बकऱ्या. आणि ते खाली तिथे मला ते प्लॅनिंग करायचं आहे याच वर्षाला. तर त्यामध्ये कोणतं टाकायला पाहिजे मग तुम्ही? सर, मेथी घास आपण फक्त काहीच देऊ शकतो. त्या बरं. संत्र्यात टाकण्यासाठी फक्त मेथी घास आहे. हां. पण संत्र्याचं अंतर जर 20 by 20 असेल, 18x18 आहे. 18x18 आहे. Yes. मधात तुम्ही तुती लावू शकता. बरं. एक रो सोडून तो 18ची रो सोडून तुमच्यात परत सुबाबूळ लावू शकता. अच्छा, आणि जर पॉसिबल असेल तर बोर, पण बोर नका लावू संत्र्यामध्ये. हां. तो डिस्टर्ब होईल, त्याचा शेड्यूल डिस्टर्ब होईल. राईट. याने काही होत नाही. म्हणजे तुमची सुबाबूळ आणि तुती हे तुम्हाला बेस्ट आहे. मग त्यासाठी शेडसाठी किती जागा लागेल? समजा 200 बकरांचं जर करायचं असलं 200 तर? बकऱ्या, एका हां. बकरीला जवळपास 10 स्क्वेअर फूट जागा पकडा ना. अच्छा. हां. बोकडाला 15 लागतं, कारण बोकडा थोडा आपण मोकळा ठेवतो. आणि बाकी मुक्त मग राहणार पूर्ण?
मुक्त नकाच ठेवणं म्हणजे अर्धबंदिस्त म्हटलं ना. शेडच ठेवा. मुक्त म्हणजे काय असते, आपण संध्याकाळी शेड मध्ये कोणतो हा. तर ते झालं सगळं. नाही, पण आता दिवसभर त्याला बाहेर सोडता येईल का संत्र्याच्या पूर्ण बगीच्यामध्ये? राहू कारण शकतं. 4 एकरचा सावली बगीचा असेल आहे. तर. सावली 4 असेल. एकरचा बगीचा सावलीच आहे पूर्णपणे. मग काही प्रॉब्लेम नाही सर. मग कारण झाडं मोठी झालेली आहे मग काही पूर्णपणे. problem 4 एकर मध्ये झाडं आहेत ते, आणि काहीच 6 problem वर्षाचे झाड आहेत ते. काहीच प्रॉब्लेम जर कंपाऊंड असेल तर हा, कंपाऊंड आहे, मग कंपाऊंड. प्रॉब्लेम नाही. ओके सर, थँक्यू. ते मी विचारलेलं होतं की दूध शेळी म्हणजे दुधासाठी जे शेळी असतं त्याला कुठल्या पद्धतीचा चारा दिला जेणेकरून जास्त दूध येऊ शकेल? डाळ वर्गीय चारा देऊ शकतो आपण चांगला. हा? डाळ वर्गीय डाळ आणि वगैरे. फूड जे आहे स्टॉल फिडिंग हा. मधलं पण जे त्यांचं पशुखाद्य असतं ते द्यायचं. अच्छा भुईशेंगीचं कुटार असतं, हा. म्हणजे भुईशेंग जे असते ना शेंगदाणा, अच्छा. त्याचं कुटार, त्याची पेंड वगैरे आपण देऊ शकतो. आणि गवतामधले? गवतामधले त्यांना आपण शक्यतो द्विदल ज्या वनस्पती आहेत, हम्म. वटाण्याचे वगैरे वाल हे लावले असतात, वेल वगैरे असतात, ते त्याच्या दिवशी चारा दूध वाढतं. पण दुधासाठी 2-3च जाती चांगल्या आहेत. ती एक मारवाड म्हणून चांगली जात आहे, अच्छा. आणि सानेनने 8-8 लिटर दूध आपल्याकडे दिलेलं आहे. पण आपल्याकडे सानेन काही जणांकडे नाहीत बहुतेक, फक्त नारायणगाव एकच चांगलं प्रॉपर विडर आहे. अच्छा. नारायणगावला आहेत सानेन चांगलं. हॅलो. सर मला हे विचारायचं, आपल्या विदर्भात दुधासाठी आपण शेळी पालन करू शकतो का? हॅलो, हां, मी म्हटलं विदर्भात आपण दुधासाठी शेळी पालन करू शकतो का? फक्त दुधासाठी करूच नका. हां, मध्यंतरी डेंग्यूवर आजार उपचार म्हणून आपण दूध बकऱ्यांचं मागितलं, त्याला 2,000 रुपये रेट मिळाले पर लिटरचे दिल्लीला. खूप लोकांनी इकडनं दूध नेऊन ते मिक्स करून विकलं, पण ते खरं खोटं आपल्याला माहिती नाही. पण मला वाटतं की दुधासाठी नका करू. यासाठी या प्रोजेक्टवर एक काम करतात हटकर साहेब, दादाराव हटकर म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल. त्यांच्याकडे 600-700 शेळ्या मेंढ्या आहेत, 200 एकरामध्ये कंपाऊंड केलेलं आहे. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. ते बकऱ्यांच्या दुधावरच काम करतात, पण त्यांना पाहिजे असा रिस्पॉन्स भेटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त तेवढ्या भरोशावर नका करू. जर तुमचं दूध निघत असेल तर दूध इज द बेस्ट अँटीबायोटिक फॉर एनीबडी. बकऱ्यांचं दूध इतकं चांगलं आहे की ज्या महिलांच्या मासिक पाळ्या रेग्युलर नसतात, त्यांनी जर फक्त दूध घेतलं कंटिन्यू, हे नाही टाकलेलं, पाणी नाही टाकलेलं, तर ती पण मेस्ट्रुएशन सायकल रेग्युलर राहते. बऱ्याचशा महिलांचे फॉलोपियन ट्यूब, ज्या गर्भाशयाच्या नळ्या असतात त्या बंद असतात, त्या विदाऊट एनी ऑपरेशन फक्त बकऱ्यांचं दूध घेतलं म्हणून चांगल्या झालेल्या नोंदी आहेत. त्यामुळे बकऱ्यांचं दूध तसंही खूप चांगलं आहे, खूप जण घेतात, घेतलंही पाहिजे. हॅलो पण सर, माझ्याकडे 150 गोट आहे आजच्या कंडिशनमध्ये. 150 हां, एक शेळी पालक आहे. पण आता कुठेतरी 3-4 महिन्याचे गोट छोटे बच्चे आहे, ते मॉर्टेलिटी खूप जास्त होऊन राहिली. बच्चे तसे दाबतात, सर्दी होऊन राहिली आणि मॉर्टेलिटी होऊन राहिली. सर पिल्लू किती दिवसातून मरते? म्हणजे कमीत कमी 2 महिन्याच्या नंतर, 2 ते 3 महिन्याच्या पिरियडमध्ये. 2 ते 3 महिन्यानंतर मरते. तुम्ही कधी PM वगैरे केलं का? पोस्टमॉर्टमला नेलं? नाही. बरं, मला सिम्पटम एक सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे की आमच्या पंचायत समिती डॉक्टर म्हणजे पशुसंवर्धन विभागात डॉक्टरच अवेलेबल नाही. इथे आहे का कोणी डॉक्टर? पंचायत समिती मार्फत कोणी आहे का डॉक्टर? म्हणजे विषय तो आहे की डॉक्टरच अवेलेबल नसतात वेळेवर. आणि मग आपण जेव्हा काही समस्या असते तेव्हा कोणी सोडवणारच नसतात तिथं. मला सांगा, सिम्पटम मी सांगतो असे आहेत काय? पिल्लू 2 दिवस म्हणजे चांगलं असते आणि काही दिवसांनी ते हातपाय ढिले पडून मरते, असं काही होते का? ते लहान बच्चांमध्ये होते. लहान बच्चांमध्ये एकदम सकाळी बच्चा चांगला असते आणि संध्याकाळी एकदम गलंग होते, पांढरी संडास होते त्याला. तर ते कॉक्सिडिया नावाचा आजार आहे, तो नाही, मोठ्या पिल्लांमध्ये तुम्ही पिसवं वगैरे तुमच्या गोट फार्म मध्ये एकदा खोदून बघा, खाली कॉन्क्रीट केलेलं आहे का? नाही, कॉन्क्रीटिंग केलेलं आहे. कॉन्क्रीटिंग आहे. मी पूर्ण वॉशिंग करतो त्याला, चुना वगैरे मारून. त्यात काहीच नाही, पिसवं वगैरे काहीच नाही. 100% पिसवं नाही. नाही, पिशव्यांसाठी आपण ते वेट हे करतो, त्यांना इंजेक्शन देतो. मग सगळ्यात बेटर वे आहे, तुम्ही थोडा खर्च होईल, तुमच्या भागात नसेल तर तुम्ही जिल्ह्या ठिकाणी जा. माझं गाव पळशी अशी आहे, अकोल्यापासून 120 किलोमीटर आहे. मी ज्यावेळेस पिल्लू मेलं त्यावेळेस सगळं काम सोडून ते PM करतो. जे आपल्याला कळलं नाही त्यातलं नेमकं आपल्याला कळते. बऱ्याच वेळेस का ते पिल्लांमध्ये भरपूर आजार येऊ शकतात. पण तुम्ही म्हणता की 2 महिन्याचं पिल्लू आणि काहीच नाही, म्हणजे पिसवे नाहीत, त्याला दुसरं कुठले लक्षण नाही, तर मग असं व्हायला नाही पाहिजे. बिलकुल हेल्दी बच्चे. किती मेले असे? आता या एवढ्यातच या 2 महिन्यात 7-8 बच्चे मेले. सर तुम्ही नक्कीच हे करा. खूप जास्त एक तर तुमचं इनब्रीडिंग जर म्हणसाल तर 2 महिन्या इतका वेळ घेत नाही, असं व्हायला नको. मे बी तुमच्या गोट फार्म तुम्ही स्वच्छ आहे म्हणता, पण बऱ्याच वेळेस विंचू असा प्रकार आहे. म्हणजे इथं सगळ्यांनी एकदा समजून घ्यावं की बकरीला एकदा साप चावला तर बकरी वाचेल, म्हणजे वाचू शकते. म्हणजे वाचू शकते. आपण त्याला लगेच ॲट्रोपिन सल्फेट वगैरे लावून बकरी वाचू. पण आपल्या गोट फार्म मध्ये का जर विंचू असला आणि स्कॉर्पियन बाईट जर झाला तर बकरी लगेच मरते, लगेच. तिला कुठलाच चान्स ती देत नाही, काही करा त्याच्यावर. मे बी असं होऊ शकतं की छोटे पिल्लं तुम्ही स्वच्छ आहे म्हणता, पण कधी कधी विंचवाचे पिल्लं डोळ्यानं पण दिसत नाहीत. मे बी असू शकतात. आजपर्यंत जेव्हा साफसफाई करताना कधी आम्हाला तिथे विंचू दिसला. मग तुम्ही बेटर वेळ, मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा, म्हणजे मी तुम्हाला काही सांगू शकतो की हा अमुक आजार आहे, मिरगी आहे, तसं आहे, पण याचं खोटं बोलण्यापेक्षा मला असं वाटतं एकदा तुम्ही PM करूनच घ्या. जिल्ह्या ठिकाणी जा. तुमचा तालुका कुठला आहे?
नागपूर आहे. तर मग इथं चांगली टीम आहे काम करणारी पशुसंवर्धनला वर किंवा मापसूची टीम चांगली इथं भिकाणे सर वगैरे आहेत. त्यांच्याकडे जा तुम्ही, ते लोक तुम्हाला प्रॉपर गाईड करते. आणि मला वाटतं गाईड ते तसं तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशनच केलं पाहिजे. कारण तुमचे 7-8 मेले म्हणता ना, असं व्हायला नको. लहान पिल्लांमध्ये असते होऊ शकते मॉर्टॅलिटी 15 दिवसापर्यंत, पण 2 महिन्याचे पिल्लं म्हणजे काहीतरी आपलं चुकते किंवा मग काहीतरी आपलं गणित हुकलं. आणखी हॅलो, लुधियाना आणि लखनौमध्ये मशीन आहे दूध काढण्याबद्दल हां बकऱ्यांची. त्याचं नाव आहे श्वास दूध म्हणून विकलं जातं. आणि त्यांनी काढलेलं दूध हे 12 महिने सेव केलं जातं. बरं. तर आपल्याकडे अशी विदर्भामध्ये कुठे अशी यंत्रणा आहे का? नाही सर, मला त्यातलं नाही काही माहिती, म्हणजे नाही माहिती मला ते. हा मुद्दा मला वाटतं आपला नाही पण नसालंही असं, पण आपल्याकडे अशी काही व्यवस्था नाही. म्हणजे बकऱ्यांचं दूध वगैरे स्टोअर करण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे. नाही, आपल्याकडे तशाच डेऱ्या नाही आहेत. अमर डेअरी सारखा इथे व्यापार करतो. हां, आपल्याकडे दूध आहे. नाही डेअऱ्या आपल्याकडे नाहीयेत. आता म्हणजे कसं आपल्याकडे भरपूर दूध झालं. नाही काका, मला माहिती नाही. गाईचं हां. प्रामाणिकपणे मला माहिती नाही कुठं असेल तर. ठीक. आणखी सर, चोरीला आळा घालण्यासाठी काय पर्यायी व्यवस्था बकऱ्यांच्या हा CCTV लावा. नाही, ते तर लावले सर. मग काही नाही, मग काय पर्याय दुसरं काही नाही. वाघ एखादा. नाही. हॅलो सर, पॅरालिसिसवरती काय उपाय करता येईल? आणि पॅरालिसिस म्हणजे हा एक आजार वाढत चाललेला आहे तर शेळीपालनामध्ये सर तो पॅरालिसिस नसतो. बकऱ्यांमध्ये पॅरालाइज व्हायचं असं, मी डॉक्टर नाही आहे, मी BA माणूस आहे, BA BCom माणूस आहे. पण तुम्हाला सांगतो पॅरालाइज हा विषय बकरीमध्ये शक्यतो असा येत नाही. त्यांच्यात पहिले हिमोग्लोबिन कमी होते. सर तुम्ही डॉक्टर आहे ना? वेटर डिप्लोमा. त्यांच्या आधी हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिन कमी झाल्यावर त्यांच्या शरीरातलं सगळं ताबा सुटून जातो आणि बकरी लूज पडते. आणि बऱ्याच वेळेस लूज पडलेली बकरी खाली पडते. बरोबर आहे. फक्त हातपाय हलवते आणि आपल्याला असं वाटतं की आपण ते पॅरालाइज झाली आणि आपण म्हणून बी कॉम्प्लेक्स असेल किंवा न्यूरोचे काही औषध असतो, आपण ते असे काही त्यांना इंजेक्ट करतो. पण हे सर त्याच्यामुळे होत नाही बऱ्याच वेळेस. आणि जर पॅरालिसिस असलं तर हा एक ETVचाही प्रॉब्लेम येतो. ETVमुळे हातपाय समजून जातात. ETVचं जर प्रॉपर तुम्हाला दिलं गेलं नाही तर तुमच्या पोटातले आतडे लूज पडतात. म्हणजे एक हिमोग्लोबिनमुळे होतो बकऱ्यांच्या, आणि एक बकऱ्यांच्या आतडे लूज पडतात, त्यांचे लिव्हर लूज पडतात. आणि याला मेजर त्याला हे आहे की तुम्ही जंतनाशक दिलं पाहिजे. जंतनाशक जर दिलं नाही तर तुमचे लिव्हर ढिले पडतात, तुमचे आतडे सगळे कमजोर पडतात आणि बकरी आतून संपून जाते. कारण तिला 3-4 प्रकारचे पोट असतात. 1 पोट, 2 पोट, 3 पोट, 4 पोट. तर ते एक सगळं कमी होत जातं आणि जंताचं इन्फेक्शन जेवढं वाढलं तेवढं लिव्हर डॅमेज होतात. आणि बकरी ही अत्यंत, म्हणजे बकरीत जर करोना असताना तर बकऱ्या सगळ्याच मेल्या असतात. इतके लिव्हर बकऱ्यांचे कमजोर असतात. नाही, मी 4 महिन्यांनी डिवॉर्मिंग पण करत आहे. बरं. आणि डिवॉर्मिंग केल्याच्या नंतर पण त्या सगळ्या गोष्टी होत आहे. सेकंडरी मागचे जे पाय आहे ते व्यवस्थित काम करत नाही आहे. म्हणजे माझ्याकडे 8 शेळ्या पॅरालिसिस झाल्या. जाताना एक व्हिडिओ दाखवतो, माझ्याकडे असेल ते. नाही, माझ्याकडे पण व्हिडिओ आहेत तसे माझ्याकडे. तुम्ही शक्यतोवर त्याला न्यूरोची एखादी ट्रीटमेंट करून घ्या. नाही, ती केलं ना मी 8 दिवस. कव्हर झालं का नसेल? नाही, म्हणजे 8 पैकी 2 शेळ्या कव्हर झाल्या, बाकीच्या तशाच आहे. काही बसून आहेत, काही मागचे पाय पायामध्ये टाकून चालतात. पूर्ण खाली पडले का पाय? नाही ना? नाही, खाली बसलेल्या पण आहेत. नाही, काही उभ्या झाल्या आहेत, काही नाही झाल्यात त्याच्यातल्या. सर तुम्ही ते ट्रीटमेंट बघावं लागेल तुम्हाला नेमकं काय, कारण हे तर आपल्याला इथं सांगू शकत नाही. अच्छा. सेकंड, माझ्याकडे पिल्ल्यांची पण मॉर्टिलिटी भरपूर झाली आहे. म्हणजे जवळपास 1 जानेवारी महिन्यापासून तर आतापर्यंत माझ्याकडे 30 ते 35 पिल्ले मेलेली आहेत. सक्सेस गोट फार्म असाल तुम्ही. माझे 70 पिल्लं मेलते पहिल्या वर्षी. किती, कशा, म्हणजे काय सिम्पटम होते बकऱ्या? सिम्पटम्स म्हणजे सुस्त पडत आहेत, कधी दूध पित नाही आहे, एकदम हातपाय थरथर कापतात. थरथर तर नाही कापत, पण छोटे पाय होतात जाळे. नाही, नशा झाल्यासारखी थोडेसे आडवे तिडवे चालतात, पडतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये. काय होते तुम्हाला सांगतो. आपण बकरीचं दूध पाजतो बकरी पिल्लं झाल्यावर. आता चीक पाजलाच पाहिजे, त्यात चीक पाजल्याच गेला पाहिजे सगळ्या जणांना. पण चीक पाजण्या अगोदर त्याचं स्तन तुम्हाला मोकळं करणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले. बऱ्याच वेळेस काय होतं की शेळीला प्रेग्नंट राहून 6 महिने होतात, स्थळात दूध असतं, ते दूध खराब झालेलं असतं बऱ्याच वेळेस. बरोबर आहे. आणि आपण ते धार जर खाली पाडली नाही आणि आपण पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं असते की बकरीचं चीक पाजल्याच गेलं पाहिजे, आपण तसेच पिल्लं पाजतो. बरोबर. त्यामुळे हा आजार होतो. किंवा चीक जास्त पाजल्यामुळे हा आजार होतो. चीक जास्त पाजल्यामुळे पिल्लांना सुस्ती येते आणि आपण पिल्लं मोकळ होतो. पिल्लांचं शेड्यूल असलं पाहिजे. पिल्लं 2च वेळेस पाजलं गेलं पाहिजे. आम्ही 2च वेळेस पाजतो, कारण की चराईवरचे आहेत. 2च वेळेस पाजतो. आणखी काय ऐकून, हे सगळं झाल्यानंतर मग पिल्लांच्या पोटात दुधाच्या गाठी होतात आणि ते आपल्याला माहीत पडत नाही. ह्या होतात. म्हणजे हा सगळा प्रकार 0
ते 15 दिवस. तुम्ही 15 दिवस जर पिल्लू जगवलं तर तुम्ही जगले, म्हणजे तुमचं पिल्लू जगलं जवळपास. म्हणून त्यांना म्हटलं की पिल्लं, ते म्हणतात की 2 महिन्यावरचे आहेत, म्हणून त्यांना म्हटलं की 15 दिवसापर्यंत आहे. मग या पिरियडमध्ये पिल्लांना मोकळं खूप सोडावं लागतं आणि पिल्लांना शक्य झाल्यास म्हणजे आयसोफ्लूइड नावाचं इंजेक्शन वगैरे आहे, पण ते शक्यतो इतक्या लहान पिल्लाला टोचणं काही प्रॉपर होत नाही. आपल्याकडे जो 16 असतो ना खायचा, हा प्रयोग तुम्ही करून पहा. म्हणजे जर झाला तर म्हणजे मला तुम्ही फोन कराल नंतर. 16 अर्धा 16 त्यांना खाऊ घाला. त्यांचं पोट मोकळं होणं खूप आवश्यक. आपण त्यांच्या पोटाला हात लावून पहा. जे पिल्लं लूज पडतात ना, त्यांच्या पोटाला असं दाबून पहा तुम्ही, त्यात गाठी झालेल्या असतात. ह्या आपल्याला वरून दिसत नाही, पण आपण हात फिरवला ना तर गाठी असतात त्या कुत्ताच्या पोटातल्या. त्यामुळे हे सगळा प्रकार होतो. म्हणून पिल्लांना दूधही खूप कमी पाजलं गेलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांना वाटतं की दूध खूप पाजलं गेलं पाहिजे. बघ, त्याला जेवढं लागतं तेवढं दूध ते पितात. मी ते 2 महिन्याच्या पिल्लांचं पण PM केलेलं आहे. पोटांमधले जे आजार असतात, म्हणजे इन्फेक्शन जे असतात, म्हणजे सूक्ष्म आतड्यांमध्ये किंवा रुमेनच्या याच्यामध्ये, म्हणजे ज्याला आपण टॉवेल किंवा हे म्हणतो, ज्याच्यात चारा साचलेला असतो, त्याच्यामध्ये पण इन्फेक्शन दिसतात. पण ते पिल्ले चाऱ्यावरचे नसताना त्यांच्या पोटात कसं काय इन्फेक्शन दिसतं त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती. चाऱ्यावरचे पिल्ले नसतात, त्यांच्या पोटामध्ये पण ते इन्फेक्शन दिसले आहेत मला, जे चाऱ्यांचे इन्फेक्शन असतात. मी PM केला आहे स्वतः, त्याच्यामध्ये ते इन्फेक्शन दिसलेले आहेत चाऱ्यामध्ये. चारा न खाणाऱ्या पिल्लांमध्ये पण, रुमेनमध्ये. जंतामुळे होतं सर. आईला जर जंत असले तर ते दुधावाट्या जातात ना मुलांना, त्याने होते. आणि फक्त चाऱ्यातून होत नाही, तुमची नाळ असते ना, नाळ. तुमचं लक्ष असेल, बरेचसे डॉक्टर किंवा शेळीपालक सांगतात की पिल्लू झाल्याबरोबर तुम्हाला नाळ कापावं लागतं 2 इंच ठेवून. म्हणजे 2च इंचही तुम्हाला नाळ ठेवावं लागतं. तिथून ते कट करून त्याला बांधून त्याला आयोडीन करतो. कारण बकरी असा प्राणी आहे की तिच्या पिल्लाच्या पोटात त्या नाळी वाटेसुद्धा जंत जाऊ शकतात. म्हणजे जसे फूटपासूनही त्याचा प्रॉब्लेम होतो. बकऱ्यांचे पाय आपण धुत नाही बऱ्याच वेळेस. एक मुद्दा राहून गेला मगाशी. आपण ज्यावेळेस बकऱ्या आणतो ना नवीन, तर आपल्या घरी एका कूलरच्या टपात किंवा एखाद्या टोपल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट नावाची जी औषध भेटते, 10 रुपयाची पुडी भेटते, ते टाकून द्यायची आणि त्यात बकरी उभी करायची 5 मिनिटं. आणि हे जर आपण महिन्यातनं करत राहिले तर तुमच्या बकऱ्यांना फूड डिसीज कधीच होत नाही. तर ते त्यामुळे होतं. बऱ्याचशा पिल्लांना खुरा वाटत सुद्धा त्रास होतो, ते त्यामुळे झालं असेल मे बी. आता बरेचसे लिकेज असतात, ते केस पाहिल्याशिवाय नाही कळत आपल्याला. सर बंदिस्त गोठा, अर्धबंदिस्त गोठा ह्या असा आपण प्रचलित आहे. बंदिस्त गोठा आणि अर्धबंदिस्त गोठा हा प्रचलित आहे. काही लोकांनी स्लॅबवर बकऱ्या ठेवलेल्या अशा पायऱ्या करून आणि नंतर मग त्या खाली चरायला चरायला म्हणजे कंपाऊंडच्या अंदर सोडल्या अर्धबंदिस्तमध्ये. बरोबर. तर ते त्याचा फायदा आणि खाली राहणाऱ्या बकऱ्याचा फायदा, म्हणजे याच्यात काय फरक आहे तो? काहीच नाही सर, आपापलं मेंटेनन्स असतं, काहीच होत नाही. नाही, रोगराई जसं विंचू साप म्हटला. विंचवाचा विषय असा आहे की आपण तसाही गोठा कोणताही ठेवा, आपला मातीतला गोठा असू द्या किंवा आपला स्लॅबचा असू द्या, आपण साफ तर ठेवणार आहे ना. जसा करवा म्हटला, आता ह्या खालीच्या मातीमुळे होऊ शकते तो करवा. पण त्याला पेस्टिसाइड फवारतात लोक. पण वरचा जो असा स्लॅबवर जाते बकऱ्या बसता स्लॅबवर फक्त हा प्रॉब्लेम होऊ शकते, कारण त्यांचं लघवी जे आहे ते मुरत नाही आणि तिथंच लघवी केल्यामुळे त्यांना ते स्किन डिसीज जास्त होऊ शकतात. मे बी होऊ शकतात, वाहून जाते उतार असल्यामुळे. पण ओलं राहते ना दादा. आपल्या जर जागा जर आपली साधी खळंच्या केलेली असली तर ती जागा ते लघवी सोकून घेते. म्हणजे तो सक्सेस नाही असं नाही आहे. आता फॉरेनमध्ये कुठे माती असणार आहे? त्या लोकांचे जर तुम्ही गोट फार्म बघितले, तुम्ही अल्फाद नावाचा गोट फार्म वगैरे बघा त्याच्या दुबईचा, आम्ही तिथं होतो काही दिवस, तर ते बघा तुम्ही सगळं, ते वाटतच नाही हा गोट फार्म म्हणून. असं काही नाही, ते आपापल्या मेंटेनन्सचा विषय असतो. चला, आपल्या सगळ्यांचा वेळ घेतला, आपण सगळ्यांनी वेळ दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मोबाईल नंबर लिहून घेतला नसेल तर सांगतो, 94 हॅलो पेन मला लागेल. नाही, तोच आहे, 9423 76 1908 9423 76 1908. चला, आपल्या सगळ्यांचा वेळ घेतला त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या सेशनमध्ये जर काही थोडा वेळ घेतला असेल तर त्या गेस्ट लेक्चरांची पण सुद्धा माफी मागतो. धन्यवाद, थँक्यू. आणि जर काही असलं यानंतर तर आपण माझं ट्रेनिंग शेड्यूल असतात तुम्हाला सांगून देईल. चालेल, थँक्यू.